आवाज येतोय. ओके. आज आपण ट्रॅक्टर आपला जो टॉपिक राहिलेला आहे आता शेवटचा, तर त्याबद्दल आपण शिकणार आहोत. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण ल्युब्रिकेशन आणि कूलिंग सिस्टीम बद्दल पाहिलं होतं. त्या अगोदर फ्युएल सिस्टीम वगैरे पाहिलं होतं. म्हणजे ज्यावेळी आपण आपल्या इंजिनचा स्टडी करत होतो त्यावेळी इंजिनसाठी लागणारे सर्व कंपोनंट्सचा स्टडी केला. त्यानंतर आपण फ्युएल सिस्टीमचा केला, त्यानंतर कूलिंग सिस्टीम केला, ल्युब्रिकेशन सिस्टीम केला. तर ते इंजिन आपण वापरतोय कशामध्ये, तर आपल्याला आता ॲग्रिकल्चरमध्ये आपलं सर्वात इम्पॉर्टंट व्हेकल जे आहे ते ट्रॅक्टर आहे. आणि त्याच्यामध्ये आपण ते IC इंजिन्स असेल तर ते आपण तिथं यूज करत असतो. तर आता ट्रॅक्टरबद्दल आपण आता थोडक्यात माहिती घेणार आहोत या टॉपिकमध्ये. तर आता what is meant by tractor? Tractor is a self-propelled power unit having wheels or track for operating agricultural equipments and machines including trailers. म्हणजे ट्रॅक्टर हे एक असं युनिट आहे किंवा असं एक व्हेकल आहे जे सेल्फ प्रोपेल्ड पॉवर्ड आहे. म्हणजे त्याला ते सेल्फ ड्रिवन आहे. ते पॉवर त्याला मिळाल्यानंतर म्हणजे आपल्या इंजिन थ्रू फ्युएलचं मेकॅनिकल वर्कमध्ये त्याचं कन्व्हर्जन करून ते काय केलं जातं, तर ते ट्रॅक्टर त्यात ऑपरेटिंग त्याचं केलं जातं किंवा ते ऑपरेट केलं जातं. तर त्याचबरोबर त्यांनी काय सांगितलं, ट्रॅक्टर हॅव्हिंग व्हील्स ऑर ट्रॅक. तर ट्रॅक्टर्स जे आहेत तर ते कशासोबत व्हील्स असतील किंवा ट्रॅक्स असतील. ट्रॅक्स म्हणजे ट्रेल्स त्याला प्रोव्हाइड केले असतात. तर जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर आपले जे बाउंड्रीवरती जे आपण मशिनरीज किंवा ते जे व्हेकल यूज करतो त्याला ट्रॅक्स असतात बघा. त्याला काय बरं आपण म्हणू शकतो की ट्रेलर्स असतात किंवा रडार वगैरे जे असतात, तर त्याला एक चेन असते. व्हील्सच्या ऐवजी ते तुम्ही पाहिलं असेल, तुम्हाला लक्षात येईल नंतर डायग्राम मध्ये. इथं बघा, ही सेकंड नंबरची जी डायग्राम आहे तर हे ट्रॅक्स असतात काही ट्रॅक्टर्सना किंवा व्हील्स असतात. आणि हे ट्रॅक्टर्स आपण ॲग्रिकल्चर इक्विपमेंट ऑपरेट करण्यासाठी यूज करतो. त्याचप्रमाणे काही ट्रॅक्टर्स जे असतात ते ट्रेलर्स सोबत यूज करतात. ट्रेलर्स मीन्स आपण त्याला ट्रॉली असं सुद्धा म्हणतो. तर इथं बघा फर्स्टची इमेज आहे. ट्रेलर्स किंवा ट्रॉली ही ट्रॅक्टरला अटॅच केलेली आहे. तर हे ऑपरेट करण्यासाठी म्हणजे इम्प्लिमेंट्स असतील किंवा तुमची ट्रेलर्स असतील, तर हे सर्व ऑपरेट करण्यासाठी हे एक सेल्फ प्रोपेल्ड पॉवर युनिट आहे ट्रॅक्टर. जर तुम्हाला असा क्वेश्चन आला डिफाईन ट्रॅक्टर, तर तुम्ही डेफिनेशन लिहायचे, ट्रॅक्टर इज ए सेल्फ प्रोपेल्ड पॉवर युनिट हॅव्हिंग व्हील्स ऑर ट्रॅक्स फॉर ऑपरेटिंग ॲग्रिकल्चर इक्विपमेंट्स or implements and machines including trailers. Tractor engine is used as a prime mover for active tools and stationary farm machinery through power takeoff or belt pulley. म्हणजे ट्रॅक्टर इंजिन जे आहे, ट्रॅक्टरमध्ये जे इंजिन यूज केलेलं आहे ते काय युज्ड ॲज प्राईम मूव्हर. प्राईम मूव्हर म्हणजे काय आहे, तर तुम्ही इथं जे फ्युएल कन्झम्पशन करता किंवा जे फ्युएल आहे त्याचं आपण म्हणजे केमिकल एनर्जीचं युजफुल वर्कमध्ये म्हणजेच मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करणं. म्हणजे प्राईम मूव्हर काय करतं, इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट फ्युएल इनटू युजफुल वर्क. तर हे ट्रॅक्टरमधलं जे इंजिन आहे ते ॲज अ प्राईम मूव्हरच आपण इथं यूज करत असतो फॉर ऑपरेटिंग और फॉर ॲक्टिव्ह टूल्स अँड स्टेशनरी फार्म मशिनरीज. म्हणजे तुमचे जे स्टेशनरी फार्म मशिनरीज आहेत, जे आपण पहिल्यांदा सर्व इक्विपमेंट्स पाहिलेले आहेत ॲग्रिकल्चर इक्विपमेंट्स, तर ते रन करण्यासाठी किंवा ते ऑपरेट करण्यासाठी हे इंजिन ॲज अ प्राईम मूव्हर आपण यूज करत असतो थ्रू पॉवर टेक ऑफ और बेल्ट पुली. आता हे पॉवर टेक ऑफ काय आहे, तर हे एक असं डिव्हाइस आहे, तर ते तुमचे जे इक्विपमेंट्स आहेत स्टेशनरी इक्विपमेंट्स किंवा स्टेशनरी मशिनरीज, तर त्या काय केल्या जातात, त्याच्याकडे आपल्या ट्रॅक्टरची पॉवर त्या इक्विपमेंट पर्यंत पोहोचवण्याचं काम. दॅट म्हणजे इट इज अ डिव्हाइस विच ट्रान्सफर इंजिन मेकॅनिकल पॉवर टू अनदर पीस ऑफ इक्विपमेंट. म्हणजे तुम्ही जे अटॅच करतात इक्विपमेंट, तर तुमच्या इंजिनमधली जी मेकॅनिकल पॉवर आहे ती अनदर इक्विपमेंटकडे ट्रान्सफर करण्याचं काम म्हणजेच ते पॉवर टेक ऑफ थ्रू केलं जातं. किंवा तिथं बेल्ट पुली सुद्धा यूज केली जाते. बेल्ट पुली सुद्धा एक डिव्हाइस आहे जे इंजिन पॉवर ट्रान्सफर करण्यासाठी यूज केलं जातं. म्हणजेच ॲज अ लिंकेज, म्हणजे तुम्ही जे इक्विपमेंट इथं यूज करताय किंवा इम्प्लिमेंट यूज करताय, तर त्याला लिंक करून हे जे पॉवर टेक ऑफ किंवा बेल्ट पुली जे आहे ते ॲज अ लिंकेज आपण यूज करतो आणि काय करतो, इंजिनची जी पॉवर आहे ती ट्रान्सफर केली जाते या इक्विपमेंटकडे. तर हे झाले ट्रॅक्टर. तर ट्रॅक्टरचे क्लासिफिकेशन्स आहेत मेनली ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चरल डिझाईन. म्हणजे त्याच्या स्ट्रक्चरल डिझाईनवरती ट्रॅक्टरचे 3 मेन टाईप्स आहेत. फर्स्ट आहे व्हील ट्रॅक्टर, सेकंड क्राउलर ट्रॅक्टर, थर्ड वॉकिंग टाईप ट्रॅक्टर. आता जे व्हील ट्रॅक्टर्स आहेत जे तुम्ही नॉर्मली पाहता, ज्या ट्रॅक्टर्सला व्हील्स आहेत, ट्रॅक्टर्स हॅव्हिंग 3 or 4 न्यूमॅटिक व्हील्स आर कॉल्ड व्हील ट्रॅक्टर्स. म्हणजे ज्या ट्रॅक्टर्सना व्हील्स आहेत
3 or 4 wheels. न्यूमॅटिक व्हील्स म्हणजे काय तर जे न्यूमॅटिक व्हील्स मीन्स कंटेनिंग एअर अंडर प्रेशर. एअर किंवा गॅस असते त्या टायर्समध्ये किंवा त्या व्हील्समध्ये, तर त्यांना न्यूमॅटिक व्हील्स असं म्हटलं जातं. 4 व्हील्स ट्रॅक्टर्स आर मोर पॉप्युलर एव्हरीवेअर. म्हणजे हे ट्रॅक्टर्स जे आहेत ते 4 व्हील्सचे जे आहेत ते मोस्टली यूज केले जातात. सेकंड टाईप जो पाहिला क्राउलर ट्रॅक्टर. क्राउलर्स मीन्स याला ट्रॅक टाईप ट्रॅक्टर असं सुद्धा म्हटलं जातं. आपण तुम्हाला मग अशी जे ट्रॅक सांगितलं, जो सेकंड नंबरची जी इमेज तुम्हाला दाखवली त्यालाच ट्रॅक टाईप ट्रॅक्टर किंवा चेन टाईप ट्रॅक्टर असं सुद्धा म्हटलं जातं. त्याला मेनली क्राउलर ट्रॅक्टर असं म्हणतात. देअर इज ए एंडलेस चेन और ट्रॅक इन प्लेस ऑफ न्यूमॅटिक व्हील्स. म्हणजे न्यूमॅटिक व्हील्सच्या ऐवजी इथं काय केलेलं आहे, एंडलेस चेन्स किंवा ट्रॅक्सचा वापर इथं केलेला आहे. त्यानंतर तिसरा जो टाईप आहे तो पॉवर टिलर किंवा आपण वॉकिंग टाईप ट्रॅक्टर असं तिथं पाहिलं होतं. यालाच पॉवर टिलर असं सुद्धा म्हणतात. इन दिस ट्रॅक्टर इट इज युजली फिटेड विथ 2 व्हील्स. तर या ट्रॅक्टर्सना 2 व्हील्स असतात आणि द डिरेक्शन ऑफ ट्रॅव्हल अँड इट्स कंट्रोल फॉर फील्ड ऑपरेशन इज परफॉर्म बाय द ऑपरेटर वॉकिंग बिहाइंड द ट्रॅक्टर. तर याला वॉकिंग टाईप ट्रॅक्टर असं म्हटलेलं आहे. तर याच्यावरूनच लक्षात येते की हे जे ट्रॅक्टर्स आहेत किंवा पॉवर टिलर्स आहेत हे कोण ऑपरेट करतं, मॅन्युअली ऑपरेट केले जातात. त्याची डिरेक्शन ऑफ ट्रॅव्हल असेल किंवा फील्ड ऑपरेशनचा कंट्रोल जो आहे तो पूर्ण ऑपरेटर मार्फत केला जातो, जो त्या ट्रॅक्टरच्या बिहाइंड वॉक करत असतो. तर ह्याला नाव काय दिलेलं आहे, वॉकिंग टाईप ट्रॅक्टर्स किंवा याला पॉवर टिलर सुद्धा म्हटलं जातं. हे 3 स्ट्रक्चरल डिझाईन वरून पडलेले 3 टाईप्स आहेत ट्रॅक्टरचे. त्यानंतर व्हील ट्रॅक्टर जे आहेत त्याचे सुद्धा क्लासिफिकेशन्स होतात. तर ऑन द बेसिस ऑफ पर्पज हे जे व्हील ट्रॅक्टर्स आहेत मोस्टली आपण यूज करतो, ज्याच्यामध्ये 4 व्हील ट्रॅक्टर जे आहेत ते पॉप्युलर आहेत. आणि याचे जे 3 टाईप्स आहेत ते आहेत जनरल पर्पज ट्रॅक्टर, रो क्रॉप ट्रॅक्टर आणि स्पेशल पर्पज ट्रॅक्टर. आता व्हील ट्रॅक्टर मधला जो फर्स्ट टाईप आहे जनरल पर्पज ट्रॅक्टर, याचा अर्थ काय आहे, इट इज यूज फॉर मेजर फार्म ऑपरेशन्स सच ॲज प्लोईंग, सोईंग, हार्वेस्टिंग अँड ट्रान्सपोर्टिंग वर्क. म्हणजे मेनली जे ऑपरेशन्स आपण ॲग्रिकल्चरमध्ये पाहतोय ते कोणते, तुमचं प्लोईंग असेल, सोईंग असेल, हार्वेस्टिंग असेल आणि ट्रान्सपोर्टिंग वर्क्स असेल. तर यासाठी जनरल पर्पज टाईपचे ट्रॅक्टर यूज केले जातात. तर इथं बघा जनरल आपण जे नॉर्मली यूज करतो व्हील ट्रॅक्टर जे आहे त्याच्यातला जो प्लोईंगसाठी असेल, सोईंगसाठी असेल, अशा ऑपरेशनसाठी जे आपण ट्रॅक्टर यूज करतो ते जनरल पर्पज ट्रॅक्टर झाले. तर जेव्हा आपण हे ट्रॅक्टर्स घेत असतो तर यावेळी आपण तिथं काय चेक केलं पाहिजे की हे जे ट्रॅक्टर्स आहेत त्यांचा ग्राउंड क्लिअरन्स लो असला पाहिजे. आता ग्राउंड क्लिअरन्स म्हणजे काय, तुम्हाला पुढे ती कन्सेप्ट येईल शॉर्टली. इन्क्रीज्ड इंजिन पॉवर म्हणजे जास्ती इंजिन पॉवर असली पाहिजे जनरल पर्पज टाईपच्या ट्रॅक्टरमध्ये. त्याचबरोबर गुड अडेजन. अडेजन मीन्स तुमचं सॉइल कंडिशन बरोबर ती त्या तुमच्या ट्रॅक्टरचं किंवा त्या व्हील्सचं अडेजन प्रॉपर्टी जी आहे ती चांगली असली पाहिजे. आणि जे टायर्स आपण इथे यूज करतो जनरल पर्पज ट्रॅक्टरमध्ये तर ते वाईड असले पाहिजे, म्हणजे विड्थ त्याची जास्त असायला पाहिजे. हे झाले जनरल पर्पज ट्रॅक्टर. नेक्स्ट टाईप आहे रो क्रॉप ट्रॅक्टर्स. इट इज यूज्ड फॉर रो क्रॉप कल्टिवेशन. सच ट्रॅक्टर्स इज प्रोव्हाइडेड विथ रिप्लेसेबल ड्रायव्हिंग व्हील्स ऑर डिफरंट ट्रेड विड्थ. म्हणजे रो क्रॉप ट्रॅक्टर्स, आता हे आपण पर्पज बघतोय ना, आपण व्हील ट्रॅक्टरचे जे क्लासिफिकेशन बघतोय ते ऑन द बेसिस ऑफ पर्पज. तर हा मेन पर्पज काय आहे रो क्रॉप ट्रॅक्टरचा, की ज्यावेळी तुम्ही रो क्रॉप कल्टिवेशन केलेलं असेल आणि त्यावेळी तुम्हाला काय म्हणतात त्याला ऑपरेशन्स करायचे असतील, इंटरकल्चरल ऑपरेशन्स वगैरे, तर त्यावेळी हे रो क्रॉप ट्रॅक्टर्स यूज केले जातात. तर ह्याच्यामध्ये काय आहे, जे तुम्ही व्हील्स प्रोव्हाइड केलेले आहेत तर ते रिप्लेसेबल आहेत. म्हणजे तुम्ही तिथं रिप्लेस करू शकता व्हील्स तुम्हाला जसे हवेत तसे. आणि इथं ट्रेड विथ डिफरंट ट्रेड विड्थ असलेले व्हील्स आपण इथं यूज करू शकतो. आता ते विड्थ म्हणजे काय, तर जेव्हा आपला ट्रॅक्टरचा जो व्हील आहे त्याची ही विड्थ इथून इथंपर्यंतचं जे डिस्टन्स आहे ही विड्थ आहे व्हीलची. तर ते डिफरंट विड्थचे व्हील आपण इथे यूज करू शकतो. इथं बघा हे स्मॉल विड्थचे व्हील्स आहेत किंवा इथले जे रेअर व्हील जे आहेत त्यांची विड्थ काय जास्त आहे. तर हे आपण इथे रिप्लेसेबल करू शकतो. हे आपले व्हील्स जे आहेत ते ॲज डिफरंट विड्थ. इट हॅज हाय ग्राउंड क्लिअरन्स टू सेव्ह डॅमेज ऑफ क्रॉप. आता हे ग्राउंड क्लिअरन्स म्हणजे काय आहे, तर इथून तुमच्या सरफेसपासून सॉइल सरफेसपासूनचा इथंपर्यंतचा जो डिस्टन्स आहे व्हेकलपर्यंतचा, तर तो ग्राउंड क्लिअरन्स आहे तो किती तो हाय असला पाहिजे इन रो क्रॉप ट्रॅक्टर्स. बिकॉज जे तुम्ही कल्टिवेशन झाल्याच्या नंतर तिथं जेव्हा ऑपरेशन करत असता तर तुमच्या क्रॉप्सचं डॅमेजिंग होऊ नये यासाठी हाय ग्राउंड क्लिअरन्स तिथे असायला पाहिजे. थर्ड, वाईड व्हील ट्रॅक कॅन बी ॲडजस्टेड टू सूट
इंटर रो डिस्टन्स म्हणजे तुम्ही आता हे रो क्रॉप कल्टिवेशन केलेलं आहे, तर तुमच्या रो मधल्या डिस्टन्समध्ये ऍडजस्टेबल तुमचे व्हील्स असायला पाहिजे. त्यासाठीचा व्हील ट्रॅक जो आहे, व्हील ट्रॅक म्हणजे आपण असं म्हणता येईल की ह्या दोन व्हील मधला जो डिस्टन्स आहे तो सुद्धा तुम्ही तिथं काय करू शकता, ऍडजस्ट करू शकता. हे झाले रो क्रॉप ट्रॅक्टर्स, जे त्याचा मेन पर्पज काय आहे, रो क्रॉप कल्टिवेशन जिथं असेल त्यावेळी आपण रो क्रॉप ट्रॅक्टर्स यूज करतो. लक्षात आलं. इथं ग्राउंड क्लिअरन्स हाय असला पाहिजे जेणेकरून क्रॉपिंग चं डॅमेज होण्यापासून कंट्रोल करता येईल. आणि इथं तुमचे जे व्हील्स आहेत ते रिप्लेसेबल आहेत, त्याच्या विड्थनुसार आपण रिप्लेस करू शकता. थर्ड टाइप जो आहे तो आहे स्पेशल पर्पज ट्रॅक्टर. आता हे स्पेशल पर्पज ट्रॅक्टर्स आर युज्ड फॉर definite jobs like cotton fields, marshy land, hillsides, gardens, etc. स्पेशल डिझाईन्स आर देअर फॉर स्पेशल पर्पज. म्हणजे याला स्पेशल पर्पज असं नाव का दिलेलं आहे, तर तुम्ही जे स्पेशल तुमचं ऑपरेशन असेल, तर तुम्ही काय करता, कुठं एखाद्या स्पेशल फील्डमध्ये कॉटन फील्डसाठी यूज करत आहात, हिली एरियामध्ये यूज करत आहात, गार्डनसाठी, तर त्याच्या पर्पजनुसार ते ट्रॅक्टर्स असतात. तर याच्यामध्ये एक्झाम्पल सांगायचं झाली तर ट्रॅक्टर्स विथ विंच युनिट. आता विंच युनिट, विंच म्हणजे हे तुम्हाला एक ॲज अ लिंकेजच तिथे यूज करतो आपण, किंवा एक लिफ्टिंग डिव्हाइस म्हणून आपण यूज करतो ट्रॅक्टरच्या मागे. आणि त्याच्यामध्ये रोप किंवा चेन असतात. म्हणजे तुम्ही इक्विपमेंट जे कनेक्ट करता, तर ते कनेक्ट करण्यासाठी रोप किंवा चेनचा यूज इथे केला जातो. त्यानंतर मल्टी ड्राईव्ह ट्रॅक्टर्स असतील, किंवा ट्रॅक्टर फॉर गोल्फ ग्राउंड, जे गोल्फ ग्राउंड जे आहेत तर त्याच्यासाठीचे ट्रॅक्टर्स असतील. तर असे वेगवेगळ्या पर्पजसाठीचे ट्रॅक्टर्स आहेत. आता फर्स्ट बघा तुम्ही, हा जो विंच युनिट ट्रॅक्टर विथ विंच युनिट आहे, ज्याच्यामध्ये रोप असतं. त्यानंतर मल्टी ड्राईव्ह ट्रॅक्टर्स असते, ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की इथं भरपूर म्हणजे किती 6 व्हील्स तिथं आपण यूज केलेले आहेत. त्यानंतर गोल्फ ग्राउंडसाठीचा स्पेशल ट्रॅक्टर जो आहे तो आपण स्पेशल पर्पजसाठी वेगवेगळे ट्रॅक्टर्स आपण इथं यूज करत असतो. हा थर्ड टाइप आहे व्हील ट्रॅक्टरचा. त्यानंतर आता आपण ट्रॅक्टर्सचे टाइप्स किंवा क्लासिफिकेशन बघितल्यानंतर महत्वाचं आहे की जेव्हा आपण एखादा ट्रॅक्टर घेत असतो, तर ट्रॅक्टरचं सिलेक्शन कसं केलं जातं, म्हणजे सिलेक्शन ऑफ ट्रॅक्टर, त्यामध्ये कोणते कोणते पॉईंट्स इन्क्लूड केले जातात. किंवा आपण एखादा चांगला ट्रॅक्टर बघत असताना कोणते कोणते पॉईंट कन्सिडर केले पाहिजेत, तर त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे लँड होल्डिंग. म्हणजे जेव्हा आपण 2 हेक्टरच्या लँडसाठीचा जर ट्रॅक्टर खरेदी करत असू, तर त्यासाठी तुम्हाला कमीत कमी 1 HP चा ट्रॅक्टर असायला पाहिजे, घेतला पाहिजे. अंडर ए सिंगल क्रॉपिंग पॅटर्न, सिंगल क्रॉपिंग पॅटर्न असेल तर त्या ठिकाणी 1 HP चे ट्रॅक्टर्स फॉर 2 हेक्टर ऑफ लँडसाठी आपण यूज करतो. आणि इन अदर वर्ड्स, जर तुम्ही 20 to 25 HP चे ट्रॅक्टर्स घेत असाल तर ते 40 हेक्टरसाठी सुटेबल आहेत. म्हणजे 40 हेक्टर जास्त एरियासाठी जास्त HP चे ट्रॅक्टर्स आपण यूज करतो. तर ऑन बेसिस ऑफ लँड होल्डिंग तुम्ही ट्रॅक्टरचं सिलेक्शन करू शकता. नेक्स्ट पॉईंट आहे क्रॉपिंग पॅटर्न. Generally, 1.5 hectare per HP has been recommended with where adequate irrigation facilities are available and more than one crop is taken. म्हणजे ज्या ठिकाणी सिंगल क्रॉपिंग पॅटर्न नाहीये, सिंगल क्रॉपिंग पॅटर्न मध्ये आपण काय पाहिलं होतं, 1 HP चा ट्रॅक्टर फॉर 2 हेक्टर किंवा 40 हेक्टरसाठी 20 to 25 HP चे ट्रॅक्टर्स. जेव्हा क्रॉपिंग पॅटर्न मध्ये 1 क्रॉप नसून मोर दॅन 1 क्रॉप इथं जर यूज केले जात असतील, तर त्यावेळी 1.5 हेक्टरसाठी 1 HP चा ट्रॅक्टर इथं रिकमेंड केलं जातं, की जिथं इरिगेशन फॅसिलिटी सुद्धा तिथं पुरेशा प्रमाणात अवेलेबल असेल अशा ठिकाणी 1 HP चा जो ट्रॅक्टर आहे तो 1.5 हेक्टरसाठी आपण यूज करतो. त्याचबरोबर 20 to 35 HP चे ट्रॅक्टर आहे ते सुटेबल फॉर 40 हेक्टर लँड. नेक्स्ट पॉइंट आहे सॉइल कंडिशन. ए ट्रॅक्टर विथ लेस व्हील बेस, higher ground clearance and low overall weight may work successfully in lighter soils but will not be able to give sufficient depth in black cotton soils. जे आपण सॉइल कंडिशन वरून ट्रॅक्टर आपण जेव्हा बघत असतो तेव्हा काय काय कन्सिडर केलं पाहिजे की तुमच्या ट्रॅक्टरचा व्हील बेस जो आहे तो लेस असायला पाहिजे, ग्राउंड क्लिअरन्स हाय असायला पाहिजे आणि ओव्हरऑल वेट लो असायला पाहिजे तुमच्या ट्रॅक्टरचा. आता व्हेल बेस जे आहे ते बघा, इथं डिस्टन्स बिटवीन रेअर अँड फ्रंट व्हील जे आहे त्याला म्हणायचं व्हील बेस. व्हील बेस म्हणजे काय, इट इज अ डिस्टन्स बिटवीन रेअर अँड फ्रंट व्हील. रेअर म्हणजे तुमचे मागचे व्हील्स आणि फ्रंट व्हील म्हणजे तुमचे समोरचे व्हील्स. त्यानंतर ग्राउंड क्लिअरन्स मी तुम्हाला सांगितलं, सरफेस सॉइल सरफेस किंवा तुमच्या सरफेस पासून व्हेकलचा लोअर एंड तिथपर्यंत जे डिस्टन्स आहे तर ते तुमचं ग्राउंड क्लिअरन्स आहे. ते किती असायला, हाय असायला पाहिजे, व्हील बेस लो असायला पाहिजे आणि जे ट्रॅक्टरचं ओव्हरऑल वेट असणार आहे ते सुद्धा कसं असलं पाहिजे, लो असलं पाहिजे.
जेणेकरून तुमच्या लायटर सॉइलमध्ये ते सक्सेसफुली ऑपरेट करता येतील. आणि हे ट्रॅक्टर्स मात्र ब्लॅक कॉटन सॉइलसाठी सफिशियंट नसतात, कारण की जर तुमचं लो वेट असेल तर डेप्थ तुम्हाला प्रॉपर मिळत नाही. तर त्यामुळे ब्लॅक कॉटन सॉइलसाठी हे जे लो वेटचे जे ट्रॅक्टर्स आहेत ते सफिशियंट नसतात. त्यानंतर आपण पाहिलं पाहिजे क्लायमॅटिक कंडिशन. फॉर व्हेरी हॉट झोन अँड डेझर्ट एरिया एअर कूल्ड इंजिन्स आर प्रेफर्ड ओव्हर वॉटर कूल्ड इंजिन. आता क्लायमॅटिक कंडिशन्स आपण कन्सिडर करतोय म्हणजे इथं कशासाठी क्लायमॅटिक कंडिशन बघतोय आपण, कुलिंग सिस्टीममध्ये. आणि जिथं आपण कुलिंग सिस्टीममध्ये वॉटर कुलिंग वगैरे आपण पाहिलं होतं, तर त्या ठिकाणी सांगितलं होतं जो लो टेम्परेचरचा एरिया असेल तुमचा आर्क्टिक वगैरे, त्या एरियामध्ये काय होऊ शकतं, वॉटर फ्रोज होऊ शकतं. त्याचबरोबर डेझर्ट एरियामध्ये वॉटरची अवेलेबिलिटी सुद्धा कमी असते. त्यामुळं व्हेरी हॉट झोन किंवा डेझर्ट एरिया जर असेल तर त्या ठिकाणी काय केलं जातं, एअर कूल्ड टाईपचे इंजिन्स यूज केले जातात ओव्हर वॉटर कूल्ड इंजिन. सिमिलरली फॉर हाय अल्टिट्यूड एअर कूल्ड इंजिन्स आर प्रेफर्ड बिकॉज वॉटर कूल्ड इंजिन आर लायबल टू फ्रोझन ॲट हाय अल्टिट्यूड. समजलं? एअर कूल्ड इंजिन कुठं आपण डेझर्ट एरियामध्ये किंवा जिथं हॉट झोन आहे तिथं आपण एअर कूल्ड टाईपचे इंजिन प्रेफर करतो. जिथं हाय अल्टिट्यूड एरिया किंवा जिथं टेम्परेचर लो असणार आहे तिथं सुद्धा आपण एअर कूल्ड इंजिन्स यूज करतो, बिकॉज तुमचे जे वॉटर कूल्ड इंजिन आहे तिथलं वॉटर फ्रोज होऊ शकतं. हे झालं क्लायमॅटिक कंडिशननुसार आपण कोणत्या टाईपचं इंजिन तिथं असलं पाहिजे हे आपण तिथं ठरवू शकतो. त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो आहे रिपेअर फॅसिलिटीज. इट शुड बी इन्श्युअर दॅट द ट्रॅक्टर टू बी परचेस्ड हॅज अ डीलर ॲट नियर बाय प्लेस विथ ऑल द टेक्निकल स्किल्स फॉर रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ मशीन. म्हणजे तुम्ही जिथं ट्रॅक्टर खरेदी करता आहात तर तो तुमचा जो डीलर आहे तो नियर असला पाहिजे, म्हणजे तुमच्या जवळच असला पाहिजे जिथून तुम्ही ट्रॅक्टर परचेस करत आहात. आणि तो जो आहे डीलर तर त्याला टेक्निकल स्किल्स प्रॉपर असलं पाहिजे, कारण की तुमचं जर ट्रॅक्टर जे आहे त्याला काही डॅमेज वगैरे झालं किंवा व्यवस्थित ऑपरेट करत नसेल तर तुमच्या रिपेअरिंग आणि मेंटेनन्ससाठी ते तुम्हाला इझिली अवेलेबल झाले पाहिजेत. त्यानंतर आहे रनिंग कॉस्ट. ट्रॅक्टर्स विथ लेस स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन शुड बी प्रेफर्ड ओव्हर अदर्स सो दॅट द रनिंग कॉस्ट मे बी लेस. जे तुम्ही जे ट्रॅक्टर्स आता पाहत आहात घेत आहात तर त्याचं स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन कसं असलं पाहिजे, लेस असलं पाहिजे. आणि जर फ्युएल कन्झम्पशन लेस असेल तर ऑटोमॅटिकली तुमची रनिंग कॉस्ट जी आहे ती लेस असणार आहे. म्हणजे तुमचं फ्युएल कन्झम्पशन लो असेल तर ऑफकोर्स तुमचं फ्युएलचा इंटेक कमी असणार आहे आणि रनिंग कॉस्ट आहे ती लेस असणार आहे. नेक्स्ट पॉईंट आहे इनिशियल कॉस्ट आणि रिसेल व्हॅल्यू. म्हणजे जेव्हा आता तुम्ही ट्रॅक्टर घेतला आहात तर तेव्हा तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये रिसेल व्हॅल्यू सुद्धा तुम्ही त्याची कन्सिडर केली पाहिजे, की जेव्हा तुम्हाला हा ट्रॅक्टर जर तुम्हाला विकायचा असेल तर त्यावेळी मग त्यासाठी काय केलं पाहिजे, तुमची इनिशियल कॉस्ट जास्त प्रमाणात असली पाहिजे. म्हणजे इट शुड बी लो. इनिशियल कॉस्ट शुड नॉट बी व्हेरी हाय. जर तुमची इनिशियल कॉस्ट हाय नसेल तर तुम्हाला नंतर रिसेल करते वेळी तुम्हाला तिथं प्रॉपर काय म्हणता येईल त्याला, प्रॉपर इंटरेस्टवरती किंवा हायर अमाऊंट ऑफ इंटरेस्ट तिथं तुम्हाला द्यावं लागणार नाही. जर तुम्ही जास्त इनिशियल कॉस्ट असेल तर तुम्हाला त्याचा खर्च सुद्धा तेवढ्या प्रमाणात असणार आहे. त्यामुळे तुम्ही समजा जर ट्रॅक्टर घेत असाल आणि तुम्ही तिथं काय म्हणतो आपण त्याला, तुम्ही तिथं व्याजावरती घेत आहात. तुम्ही डाऊन पेमेंट दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता इथं हप्त्याने तुम्ही नंतर पैसे देणार असाल तर तुम्हाला तिथं हाय इनिशियल कॉस्ट असेल तर इंटरेस्ट सुद्धा तुम्हाला जास्तीचा भरावा लागणार आहे. तर हे पॉईंट तुम्ही कन्सिडर केले पाहिजे जेव्हा तुम्ही ट्रॅक्टरचं सिलेक्शन करत असता. ट्रॅक्टर सिलेक्शनमध्ये फर्स्ट पॉईंट आहे लँड होल्डिंग, सेकंड आहे क्रॉपिंग पॅटर्न, थर्ड सॉइल कंडिशन, त्यानंतर क्लायमॅटिक कंडिशन, रिपेअरिंग फॅसिलिटीज, रनिंग कॉस्ट आणि इनिशियल कॉस्ट अँड रिसेल व्हॅल्यू. तुम्ही जेव्हा लँड होल्डिंगबद्दल सांगत असता तर त्यावेळी तुम्ही सांगू शकता की सिंगल क्रॉपिंग पॅटर्न असेल तर त्यावेळी 1 HP ट्रॅक्टर 2 हेक्टर लँडसाठी यूज करतो. अदर वर्ड्स 20 to 25 HP ट्रॅक्टर सुटेबल फॉर 40 हेक्टर फार्म्स. सेकंड पॉईंट आहे क्रॉपिंग पॅटर्न. क्रॉपिंग पॅटर्नमध्ये जेव्हा तुम्ही मोर दॅन 1 क्रॉप पॅटर्न जो असेल तर त्या ठिकाणी 1 HP ट्रॅक्टर फॉर 1.5 हेक्टरसाठी यूज करता अँड 20 to 35 HP ट्रॅक्टर्स फॉर 40 हेक्टर तुम्ही यूज करता. त्यानंतर सॉइल कंडिशन्स जेव्हा तुम्ही पाहतात तेव्हा तुमचे काय कंडिशन असली पाहिजे, व्हील बेस लेस असायला पाहिजे, ग्राउंड क्लिअरन्स हाय असायला पाहिजे आणि ओव्हरऑल वेट लो असायला पाहिजे. त्याचबरोबर क्लायमॅटिक कंडिशन जेव्हा तुम्ही पाहता एखाद्या ट्रॅक्टरचं सिलेक्शन करत असताना, तर तुमचं जर एरिया डेझर्ट असेल किंवा हॉट एरिया असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एअर कूल्ड इंजिन्स यूज केले पाहिजेत. त्याचबरोबर जर हाय अल्टिट्यूडच्या एरियावरती किंवा आर्टिक जिथं टेम्परेचर लो आहे तर अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही एअर कूल्ड इंजिन प्रेफर केले पाहिजेत.
त्यानंतर रिपेअरिंग फॅसिलिटीज बद्दल सांगितलं की तुमचा जो डीलर आहे जो त्याचे टेक्निकल स्किल्स चांगले असले पाहिजेत आणि तो तुमच्या जवळ असला पाहिजे, नियर बाय प्लेस, आणि कारण की तुम्हाला ते इझी पडणार आहे रिपेअरिंग आणि मेंटेनन्ससाठी. त्यानंतर रनिंग कॉस्ट जी आहे म्हणजे ती कशावरून ठरवली जाते, तर तुमचा स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन जो आहे तर तो जर लो असेल म्हणजे फ्युएल कन्झम्पशन लो असेल तर ऑटोमॅटिक रनिंग कॉस्ट सुद्धा लो असणार आहे. आणि त्यानंतर इनिशियल कॉस्ट सुद्धा जास्त नसली पाहिजे, इट शुड नॉट बी व्हेरी हाय, आणि रिसेल व्हॅल्यू सुद्धा तुम्ही तिथं तुमच्या डोक्यामध्ये असायला पाहिजे. तर हे पॉईंट्स तिथं लिहायचे आहेत जेव्हा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल, राईट डाऊन द सिलेक्शन ऑफ ट्रॅक्टर, तर त्यामध्ये तुम्ही हे सर्व पॉईंट्स एक्सप्लेन करायचे आहेत. टेस्ट रिपोर्ट, आता टेस्ट रिपोर्टमध्ये काय सांगितलं जातं, टेस्ट रिपोर्ट्स ऑफ ट्रॅक्टर्स रिलीज फ्रॉम फार्म मशिनरी टेस्टिंग स्टेशन्स शुड बी कन्सल्ट फॉर गाईडलाईन्स. आता हे जे टेस्ट रिपोर्ट्स असतात प्रत्येक ट्रॅक्टर बरोबर असतात आणि हे कोणी देतं, तर फार्म मशिनरी टेस्टिंग स्टेशन्स जे आहेत ते वेगवेगळे असतात. तर म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी टेस्टिंग स्टेशन्स असतात, तर त्याच्याकडून आपल्या ट्रॅक्टरचं टेस्टिंग प्रॉपरली करून हा टेस्ट रिपोर्ट दिला जातो. फॉर आपल्याला त्याच्यामधून आपल्याला समजतं की ह्या ट्रॅक्टरच्या काय काय क्वालिटीज आहेत, तर त्यासाठी हा टेस्ट रिपोर्ट असतो जो टेस्टिंग स्टेशनकडून आपल्याला अवेलेबल होतो. आता हे जेव्हा आपण ट्रॅक्टर्सचे क्लासिफिकेशन बघितले, टाईप्स बघितले आणि त्याच्यानंतर सिलेक्शन कसं केलं पाहिजे ट्रॅक्टरचं ते पाहिलं, तर आता हे जे ट्रॅक्टर आहेत तर त्याचे कंपोनंट्स कोणते कोणते आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत. व्हील ट्रॅक्टर जे आहेत त्याचे डिफरंट कंपोनंट्स आहेत. इट कन्सिस्ट IC इंजिन, महत्वाचं आहे, तुम्ही ट्रॅक्टर इंजिन शिवाय चालवू शकत नाही. इंजिन हे काय आहे, ॲज ए प्राईम मूव्हर. कशात प्राईम मूव्हर म्हणजे काय सांगितलं होतं की इट इज ए डिव्हाइस विच कन्वर्ट मेकॅनिकल वर्क ऑर फ्युएल इनटू युजफुल वर्क. तर तुमचे जे IC इंजिन आहेत, त्यानंतर क्लच, ट्रान्समिशन गिअर्स असतात तुमच्या ट्रॅक्टरमध्ये, क्लच असतो, डिफरन्शियल युनिट असतं, फायनल ड्राईव्ह असतं, रिअर व्हील्स असतील, फ्रंट व्हील्स असतील, त्यानंतर स्टिअरिंगचे मेकॅनिझम असेल, हायड्रॉलिक कंट्रोल, हिचिंग सिस्टीम, ब्रेक्स, पॉवर टेकऑफचे तुम्हाला फर्स्ट सांगितलं होतं PTO, त्यानंतर ट्रॅक्टर पुलीज असतील, ड्रॉबार असेल, कंट्रोल पॅनल असेल, तर हे सर्व कंपोनंट्स तुमच्या ट्रॅक्टरमध्ये असतात. तर इथं ही जी डायग्राम आहे ती व्यवस्थित पाहायची आहे. तर फ्रंट व्हील, हे जे फ्रंट व्हील आहेत ट्रॅक्टरचे जे समोरचे व्हील्स आहेत त्याला फ्रंट व्हील, त्यानंतर हे जे मागचे व्हील्स आहेत त्याला रेअर व्हील म्हणायचं. त्यानंतर फ्युएल टँक कॅप, तर इथं बघा हे फ्रंट व्हील आहे, त्यानंतर फ्युएल टँक कॅप ज्याच्या थ्रू आपण काय करणार आहे, इथं खाली फ्युएल सिस्टीम असणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, फ्युएलचा इंटेक इथून ह्या फ्युएल टँक कॅप थ्रू होत असतो. त्यानंतर ॲक्सिलेटरचा पॅडल आहे, त्यानंतर ब्रेकसाठीचा पॅडल आहे इथं, त्यानंतर स्टिअरिंग व्हील आहे, हे स्टिअरिंग व्हील आहे. त्यानंतर हायड्रॉलिक कंट्रोल लिव्हर इथं तुम्हाला आपल्या ऑपरेटिंग सीटच्या अगदी राईट हँड साईडला इथं प्रोव्हाइड केलेला असतो. त्यानंतर टर्न सिग्नल लॅम्प आहे जो इथं आहे. त्यानंतर लिफ्ट आर्म असेल, जेव्हा तुम्ही इक्विपमेंट्स वगैरे तिथं हे करत असता, अटॅच करत असता त्यावेळी लिफ्ट आर्मची गरज पडते. आपण हे कंपोनंट्स एक एक पाहणार आहे पुढं. त्यानंतर हे 9 नंबरचं जे आहे ते आहे रेअर टायर्स, तर हे तुमचे फ्रंट टायर्स किंवा फ्रंट व्हील आणि हे रेअर व्हील किंवा रेअर टायर्स असं म्हणतात. त्यानंतर 10th पॉईंट काय आहे, इन्स्ट्रुमेंट पॅनल आहे. त्यानंतर क्लच पेडल आहे इथंच. त्यानंतर स्टेप आहेत जिथं तुम्ही पाय ठेवता, स्टेप. त्यानंतर ही तुमची ऑपरेटिंग सीट आहे आणि 14 नंबर रेअर ॲक्सेल हाऊसिंग आहे. हाऊसिंग म्हणजे तुमच्या ट्रॅक्टरला हाऊसिंग असतं, तर ते ॲक्सेल हाऊसिंग इथं 14 नंबर दाखवलेला आहे. त्यानंतर 15 नंबर काय आहे, साईड क्लिअरन्स आहे. इथं बघा ट्रॅक्टरला साईड क्लिअरन्स प्रोव्हाइड केलेला असतो. त्यानंतर इंजिनचा हुड असेल, जे तुमचं इंजिन आहे इथं इंजिन असणार आहे आणि त्याच्यावरतीचा जो कवरिंग आहे ते इंजिन हुड. त्यानंतर 17 नंबर फॅन कव्हर, म्हणजे इंजिनला तुम्हाला सांगितलं होतं इंजिनच्या समोर काय केलेलं असतं आपण, एअर कूलिंग सिस्टीम तिथं असते आणि त्याला फॅन्स असतात, फॅन्सच्या बाहेरच्या साईडला फिन्स असतात. त्यानंतर 18 नंबर मफलर आहे. मफलरचं काय यूज आहे तर तुमचं जे एक्झॉस्ट गॅसेस आहे त्याला बाहेर टाकण्याचं काम मफलरमधून केलं जातं. त्यानंतर 19 नंबरचा जो आहे फ्युएल टँक आहे. त्यानंतर 20 थ्रोटल लिव्हर आहे. त्यानंतर हे तुमचं मेन स्पीड चेंज लिव्हर आहे आणि
फेंडर. तर हे आपण डिफरंट कंपोनंट्स आपण आता इथे या डायग्राम मध्ये पाहिलेले आहात आणि ते आहेत त्याच्यामधले आपण काही काही इम्पॉर्टंट आणि बेसिक जे कंपोनंट्स आहेत ते आता इथून पुढे बघणार आहे. आता तुम्हाला तुम्हाला याच्यावरती एक काम आहे की तुम्ही ही डायग्राम ड्रॉ करायची आहे. कंपोनंट्स ऑफ ट्रॅक्टरची डायग्राम तुम्ही ड्रॉ करायची आहे. नंतर तुम्हाला क्वेश्चन दिले जातील किंवा ह्या टॉपिकसाठीचा असाइनमेंट घ्यायची आहे आणि असाइनमेंटसाठी फर्स्ट क्वेश्चन ड्रॉ डायग्राम ऑफ कंपोनंट ऑफ ट्रॅक्टर. व्यवस्थित सेपरेट पेजवरती डायग्राम काढा कारण की तेच तुम्हाला प्रॅक्टिकल मॅन्युअलमध्ये अटॅच करता येईल असं. तर आता हे आपण कंट्रोल बोर्ड जे इथं सांगितलं होतं की इथं कंट्रोल बोर्ड किंवा इन्स्ट्रुमेंटल पॅनल आपण जे म्हणतो, तर कंट्रोल बोर्ड किंवा डॅशबोर्ड ऑफ ट्रॅक्टर म्हणजे ट्रॅक्टरचा जो कंट्रोल बोर्ड आहे किंवा डॅशबोर्ड आहे तर तिथं त्याच्यावरती काय काय आहे, मेन स्विच असतो तुमचं तिथं किंवा थ्रोटल लिव्हर असेल, डिकॉम्प्रेशन लिव्हर असेल, हे डिफरंट टाईपचे लिव्हर्स आहेत. हे तुम्हाला डिटेलमध्ये नाही पण तुम्ही नावं त्याचे लक्षात ठेवायचे. त्यानंतर अवर मीटर असेल, लाईटचं स्विच असेल, हॉर्नचं बटन असेल, बॅटरी चार्जिंग इंडिकेटर असेल, ऑइल प्रेशर इंडिकेटर असेल, वॉटर टेम्परेचर गेज असेल. तर हे सर्व इंडिकेटर्स जे दिसतात तुम्हाला हे सर्व कुठं कंट्रोल बोर्ड किंवा डॅशबोर्ड तुमच्या ट्रॅक्टरच्या फ्रंट साईडला इथं तुम्हाला सांगितलं होतं इन्स्ट्रुमेंटल पॅनल जे आहे तर इथं स्टिअरिंगच्या अगदी समोर हे कंट्रोल बोर्ड प्रोव्हाइड केलं असतं. त्याच्यावरती हे डिफरंट स्विचेस असतील, बटन्स असतील किंवा इंडिकेटर्स असतील ते तिथं प्रोव्हाइड केलेले असतात. त्यानंतरचा ट्रॅक्टरचा कंपोनंट आहे जो इम्पॉर्टंट आहे टायर. द टायर्स आर अवेलेबल इन मेनी साइज विथ द प्लाय रेटिंग ॲज 4, 6 or 8. आता हे जे आपण टायर्स बघतोय त्याच्यामध्ये आपण दोन बघितले, रेअर व्हील असेल किंवा फ्रंट व्हील असेल. समोरचे आहेत ते फ्रंट व्हील, मागचे आहेत ते रेअर व्हील्स. आणि आता हे जे टायर्स आहेत ते डिफरंट साईजमध्ये आपल्याला अवेलेबल आहेत आणि ते कसे विथ प्लाय रेटिंग म्हणजे त्याच्या साईजेस डिफरंट आहेत आणि त्याच्याबरोबर प्लाय रेटिंग म्हणजे तुम्ही जे ट्रॅक्टर यूज करता तर त्याच्यामध्ये किती लेयर्स आहेत रबरचे, लेयर्स ऑफ रबर इन ट्रॅक्टर, तर ते 4 आहेत किंवा 6 आहेत किंवा 8 आहेत. तर हे प्लाय रेटिंग वरून सुद्धा डिफरंट साईज आहेत तुमच्या टायर्सचे. द प्लाय रेटिंग ऑफ टायर इंडिकेट द कंपॅरेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ टायर. ऑफकोर्स तुम्ही द स्ट्रेंथ टायरचे ठरवू शकता कारण की तुमचे जे रबरचे लेयर्स आहेत ते जसे जसे इन्क्रीज होतील तेवढे स्ट्रॉंग तुमचं टायर असणार आहे. द हायर रेटिंग द स्ट्रॉंगर आर टायर्स म्हणजे हाय प्लाय रेटिंग असेल तर तुमचा टायर जो असणार आहे तो स्ट्रॉंग असणार आहे. प्लाय रेटिंग समजलं, प्लाय रेटिंग इज ए प्लाय रेटिंग म्हणजे आपण समजू शकतो की लेयर्स ऑफ रबर इन टायर ते किती आहे त्याच्यावरून तुम्ही एखाद्या टायरचं प्लाय रेटिंग सांगू शकता. ते 4 असतील, 6 असतील किंवा 8 असतील. त्याचबरोबर नेक्स्ट आहे द टायर साईज 12 to 38 मीन्स that the sectional width of tire is 12 inch and mounted on a rim of 38 inch diameter. आता हे टायरची जी साईज आहे ती अशी सांगितली जाते 12-38 म्हणजेच कशी सांगितली जाते. आता हे बघा, हे जे तुमचं टायर आहे इथून इथंपर्यंत टायरची विड्थ असते, टायर सेक्शन विड्थ, हा टायर सेक्शन विड्थ आहे आणि हे रिम डायमीटर आहे. आता जेव्हा तुम्ही सांगता की टायरची साईज 12-38 इंच आहे तर त्याच्यामध्ये 12 इंच काय इंडिकेट करतं तर तुमचा विड्थ, ही जे विड्थ आपण दाखवली ते 12 इंच आणि जे रिम आहे माउंटेड ऑन रिम आणि जी रिम आहे ती 38 डायमीटरची आहे. तर जेव्हा एखाद्या टायरची साईज सांगितली जाते 12-38 तर म्हणजेच 12 म्हणजे 12 इंच कशाची विड्थ ऑफ टायर आणि 38 इंच डायमीटर ऑफ रिम. त्यानंतर द इन्फ्लेशन pressure in rear wheels of tractor varies between 0.8 to 1.5 kg per centimeter square. म्हणजे तुमचे रेअर व्हील्सचं इन्फ्लेशन प्रेशर जे आहे ते 0.8 to 1.5 kg per centimeter square असायला पाहिजे आणि फ्रंट व्हीलसाठी 1.5 to 2.5 kg per centimeter square. जस्ट मिनिट. रेअर व्हीलसाठीचं इन्फ्लेशन प्रेशर जे आहे ते 0.8 to 1.5 kg सेंटीमीटर स्क्वेअर आणि फ्रंट व्हीलसाठी 1.5 to 2.5 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर युजफुल लाईफ ऑफ न्यूमॅटिक टायर्स अंडर नॉर्मल ऑपरेटिंग कंडिशन मे बी अबाउट 6000 वर्किंग अवर्स. म्हणजे तुमचे जे न्यूमॅटिक टायर्स आहेत आणि नॉर्मल कंडिशनला जर तुम्ही ते ऑपरेट करत असाल तर त्याची युजफुल लाईफ किती सांगितली आहे, 6000 वर्किंग अवर्स ते तुम्ही प्रॉपर यूज करू शकता. न्यूमॅटिक टायर्सची लाईफ सांगितलेली आहे. तुम्हाला
हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये किंवा शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन मध्ये हे विचारले जाऊ शकतात क्वेश्चन. हे झालं आपण टायर्स पाहिले. त्यानंतर फ्रंट ऍक्सेल. फ्रंट ऍक्सेल इज युनिट ऑन विच फ्रंट व्हील इज माउंटेड. आता हे जे तुमचे फ्रंट आपण व्हील्सचे पाहिले ते ज्या ऍक्सेलवर माउंट केलेले असतात त्याला फ्रंट ऍक्सेल असं म्हणायचं. फ्रंट ऍक्सेल इज अ युनिट ऑन विच फ्रंट व्हील इज माउंटेड. दीज व्हील्स इज अन इडलर व्हील बाय विच ट्रॅक्टर इज स्टीयर्ड इन व्हेरियस डिरेक्शन. The axle is a rigid tubular or I-section steel construction pivoted at center. There are various adjustment for front wheel. आता हे जे फ्रंट ऍक्सेल आहे तर याचं काय, फ्रंट ऍक्सेल इज अ युनिट ज्याच्यावरती फ्रंट व्हील माउंट केलेले असतात. त्याचप्रमाणे तुमचे फ्रंट व्हील जे आहे ते इडलर व्हील्स मीन्स तुम्ही न्यूट्रल पोझिशनला म्हणू शकता की ज्याच्यावरती तुम्ही काय करू शकता, तुमचं स्टिअरिंग किंवा ट्रॅक्टरची डिरेक्शन जी आहे तिथे ती फ्रंट ऍक्सेल वरती डिपेंड आहे. त्यानंतर जे ऍक्सेल जे आहे त्याचे शेप सांगितलेला आहे, रिजिड ट्युब्युलर असेल किंवा आय सेक्शन स्टील पासून बनलेले फ्रंट ऍक्सेल्स असतात आणि त्याच्यामध्ये फ्रंट ऍक्सेल वरतीच व्हेरियस ऍडजस्टमेंट आपण इथं करता येते. हे बघा फ्रंट ऍक्सेल आहे जे तुमच्या फ्रंट व्हील ज्याच्यावरती फ्रंट व्हील तुमचे माउंट केलेले आहेत ते ऍक्सेल, फ्रंट ऍक्सेल. त्यानंतर कंपोनंट मध्ये आपण पाहिलं इम्पॉर्टंट पॉईंट आहे आयसी इंजिन. आयसी इंजिन बद्दल आपण डिटेलमध्ये पहिल्यांदा शिकलेलो आहोत. इंटरनल कंबशन इंजिन ऑफ सुटेबल हॉर्स पॉवर इज युज्ड ॲज ए प्राईम मूव्हर इन ट्रॅक्टर. तुम्हाला सर्वात अगोदर एक पॉईंट सांगितला होता प्राईम मूव्हर. हे जे आयसी इंजिन आहे ट्रॅक्टरमध्ये आपण जे यूज करतो ते ॲज ए प्राईम मूव्हर ट्रॅक्टरमध्ये यूज केले जातात. इंजिन्स रेंजिंग फ्रॉम 8 to 2000 HP आर युज्ड इन ॲग्रिकल्चर ट्रॅक्टर्स. ॲग्रिकल्चर ट्रॅक्टर्स जे आहेत त्याच्यामध्ये 8 पासून 200 HP पर्यंतचे ट्रॅक्टर्स इंजिन यूज केले जातात. इन इंडिया 4 व्हील ट्रॅक्टर्स फॉर ॲग्रिकल्चर ऑपरेशन्स आर फिटेड विथ 25 to 80 HP. म्हणजे आपल्या इंडियामध्ये 25 to 80 HP पर्यंतचे ट्रॅक्टर्स जे आहेत ते मोस्टली 4 व्हील ट्रॅक्टर जर आपण यूज करत असेल तर तिथं 25 to 80 HP चे ट्रॅक्टर्स यूज केले जातात. वॉकिंग टाईप ट्रॅक्टर्स आर फिटेड विथ 8 to 12 HP इंजिन. वॉकिंग टाईप ट्रॅक्टर्स जे आपण बघितले होते त्यालाच आपण पॉवर टिलर असंही म्हणत होतो. तर ते 8 to 12 HP चे इंजिन्स तिथे यूज केले जातात. 4 व्हीलचा जो ट्रॅक्टर आहे तिथं 25 ते 80 HP चे इंजिन्स लागतात आणि वॉकिंग टाईपचा जो ट्रॅक्टर आहे पॉवर टिलर्ससाठी 8 to 12 HP चे इंजिन्स लागतात. आणि इंजिनची रेंज जी आहे ती 8 to 200 HP पर्यंतची सांगितलेली आहे नॉर्मल रेंज. कन्फ्युजन करून घ्यायचं नाहीये व्यवस्थित. इथं तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी हे पॉईंट येऊ शकतात तर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे. पॉवर टिलरसाठी 8 to 12 म्हणजे कमी आहे पॉवर टिलरसाठी आणि 4 व्हील ट्रॅक्टरसाठी 25 to 80 HP. हे झाले आयसी इंजिन. त्यानंतर पॉवर ट्रान्समिशन सिस्टीम. पॉवर ट्रान्समिशन सिस्टीम म्हणजे तुमच्या इंजिनमधून जी पॉवर आहे ती तुमच्या काय करायची व्हील्सकडे ट्रान्समिट करायची आहे. ट्रान्समिशन इज ए स्पीड रिड्युसिंग मेकॅनिझम इक्विप्ड विथ just a minute. ओके, आता ही पॉवर ट्रान्समिशन सिस्टीम इन ट्रॅक्टरमध्ये पॉवर ट्रान्समिशन सिस्टीम जी आहे ती कशासाठी यूज केली जाते. ट्रान्समिशन इज ए स्पीड रिड्युसिंग मेकॅनिझम इक्विप्ड विथ सेव्हरल गिअर्स. जे इथं पॉवर ट्रान्समिशन सिस्टीममध्ये ना वेगवेगळ्या गिअर्स वापरून काय केलं जातं, आपलं जे स्पीड आहे ते मेंटेन केलं जातं किंवा कंट्रोल केलं जातं किंवा स्पीड रिड्यूस केलं जातं. जसं जसं तुम्हाला गरजेचं असेल त्याप्रमाणे इथं गिअर्स चेंज केले जातात. इट मे बी कॉल्ड ए सिक्वेन्स ऑफ गिअर अँड शाफ्ट थ्रू विच द इंजिन पॉवर इज ट्रान्समिटेड टू ट्रॅक्टर व्हील्स. आता जेव्हा आपण एखादं ट्रॅक्टर स्टार्ट करतोय किंवा ट्रॅक्टरचं जे स्पीड आहे तर ते मेंटेन करण्यासाठी किंवा ते रिड्यूस करण्यासाठी पॉवर ट्रान्समिशन सिस्टीम यूज केली जाते. पॉवर ट्रान्समिशन सिस्टीम
इंजिनमध्ये गिअर्स असतात आणि गिअर्सच्या सिक्वेन्सवरती किंवा ह्याला पॉवर ट्रान्समिशन सिस्टीमला असंही म्हणू शकतो की सिक्वेन्स ऑफ गिअर्स ऑर शाफ्ट थ्रू विच इंजिन पॉवर इज ट्रान्समिटेड टू ट्रॅक्टर व्हील. तुमच्या इंजिनची जी पॉवर आहे ती ट्रॅक्टर व्हील पर्यंत पोहोचवायचं आहे थ्रू गिअर्स ऑर अँड शाफ्ट्स. आणि त्याच वेळी ह्या गिअर्सना चेंज करून आपण काय करत असतो, स्पीडला रिड्यूस करत असतो किंवा इन्क्रीज करत असतो. द सिस्टीम कन्सिस्ट ऑफ व्हेरियस डिव्हाइसेस विच कॉज फॉरवर्ड अँड बॅकवर्ड मुवमेंट ऑफ ट्रॅक्टर टू सूट डिफरंट फील्ड कंडिशन. ह्या पॉवर ट्रान्समिशन सिस्टीमचा यूज करून आपण ट्रॅक्टरची फॉरवर्ड आणि बॅकवर्ड मुवमेंट कंट्रोल करत असतो. म्हणजे तिथं आपण जेव्हा गिअर्स यूज करत असतो तेव्हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 5 गिअर आणि तुमचं रिव्हर्स गिअर असेल तर हे वेगवेगळे गिअर्स यूज करून आपण ट्रॅक्टरची फॉरवर्ड आणि बॅकवर्ड मुवमेंट कंट्रोल करत असतो. द कम्प्लीट पाथ ऑफ पॉवर ऑफ इंजिन टू व्हील इज कॉल्ड पॉवर ट्रेन. आणि जेव्हा तुमचे पॉवर पूर्ण इंजिन पासून व्हील्स पर्यंतचं पाठवण्याचं जे कम्प्लीट पाथ आहे त्याला पॉवर ट्रेन असं म्हटलं जातं. हे बघा पॉवर ट्रेन तुमचं इंजिन आहे. हे जे डायग्राम दिसते हे काय आहे, तुमचे क्रँकशाफ्ट आहे. क्रँकशाफ्ट सांगितलं होतं, क्रँकशाफ्टवरती कनेक्टिंग रॉड प्रोव्हाइड करून मग ती पिस्टनची तुमची मुवमेंट होत असते. त्यानंतर इंजिनपासून मग क्लच असेल, क्लचमधून हे गिअर्स आहेत तुमचे पॉवर ट्रान्समिशन युनिट सिस्टीममध्ये. आणि त्यानंतर हे तुमचे रिअर व्हील्स आहेत, तिकडे काय केली जाते, पॉवर तुमची ट्रान्सफर केली जाते. हे डायग्राम ऑफ पॉवर ट्रेन आहे. आणि जे आपण ट्रान्समिशन सिस्टीम पाहत होतो तर एक ट्रॅक्टर आहे, ही इमेज व्यवस्थित बघून घ्या. तर याच्यामध्ये बघा तुमचं इंजिन आहे. इंजिन कुठे, तुमच्या फ्रंट व्हीलच्या तिथे इंजिन प्रोव्हाइड केलं आहे. आता इंजिनमध्ये इंजिनच्या फ्रंट साईडला तुमची कूलिंग सिस्टीम असेल आणि त्याचे फॅन्स असतील किंवा रेडिएटर्स असतील. तर हे फर्स्ट आहे रेडिएटर, सेकंड आहे फॅन, त्यानंतर हा इंजिन आहे. इंजिनवरतीच आपण ते काय सांगितलेलं आहे, क्रँकशाफ्ट. पूर्ण इंजिन दाखवलेलं नाहीये, फक्त क्रँकशाफ्ट दाखवलेलं आहे. क्रँकशाफ्ट नंतर क्रँकशाफ्टला आपण फ्लायव्हील सांगितलं होतं, तुम्हाला डायग्राम आठवत असेल इंजिनची. तर तिथं फ्लायव्हील कशासाठी, तर तुमच्या इंजिनचा जे मेकॅनिकल वर्क आहे तर ते टॉर्क त्याचा कंट्रोल करण्यासाठी किंवा मेंटेन करण्यासाठीचा जो फ्लायव्हील आहे. त्यानंतर क्लच यूज केले जातात. क्लच तुम्हाला पुढं आहे, तर पुढं तुम्हाला सांगेल मी. तर क्लचचा वापर काय आहे, तर तुमची जी पॉवर आहे ती क्लच एंगेज करून आणि डिस्कनेक्ट करून, कनेक्ट अँड डिस्कनेक्ट करून ती पॉवर काय केली जाते, पुढं आपल्या रेअर व्हीलकडे पाठवली जाते. क्लचचं जे प्रॉपर फंक्शन आहे ते तुम्हाला पुढे सांगितलं जाईल. त्यानंतर तुम्ही सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे. इंजिनच्या नंतर फ्लायव्हील नंतर क्लच आहे, क्लच नंतर तुमचे गिअर्स आहेत. इथं लक्षात आलं, हा गिअर बॉक्स आहे, इथं गिअर्स आहेत. गिअर्सचा वापर करून काय करतो आपण, ट्रॅक्टरची फॉरवर्ड आणि बॅकवर्ड मुवमेंट जी आहे ती कंट्रोल करत असतो. त्यानंतर इकडे तुमचे रेअर व्हील आहे. रेअर व्हीलमध्ये हा डिफरन्शियल आहे. हे सर्व आपण नंतर पाहणार आहोत की डिफरन्शियल युनिट सिस्टीम काय आहे. त्यानंतर हे PTO काय आहे, पॉवर टेक ऑफ. तर हे रेअर व्हील्सना डिफरन्शियल आहे आणि त्याच्या बिटवीन म्हणजे तुमच्या रेअर व्हील्स पासून इंजिन आणि रेअर व्हीलच्या मध्ये गिअर सिस्टीम असते किंवा ट्रान्समिशन गिअर सिस्टीम प्रोव्हाइड केलेली असते. आता पॉवर ट्रान्समिशन सिस्टीमचं फंक्शन काय काय आहे, तर त्याचं फर्स्ट फंक्शन आहे टू ट्रान्समिट पॉवर फ्रॉम इंजिन टू रेअर व्हील्स ऑफ ट्रॅक्टर. हे मेन फंक्शन आहे. तुम्हाला आता सांगितलं की तुमच्या इंजिनपासून रेअर व्हीलकडे पॉवरचं ट्रान्समिशन करण्याचं काम पॉवर ट्रान्समिशन सिस्टीममध्ये केलं जातं. नेक्स्ट आहे टू मेक रिड्यूस्ड स्पीड अवेलेबल टू रेअर व्हील्स ऑफ ट्रॅक्टर. म्हणजे तुम्हाला स्पीड जे आहे ते रिड्यूस करण्याचं काम सुद्धा पॉवर ट्रान्समिशन सिस्टीम थ्रू केलं जातं विथ किंवा बाय चेंजिंग गिअर्स. टू अल्टर द रेशो ऑफ व्हील स्पीड अँड इंजिन स्पीड इन ऑर्डर टू सूट द फील्ड कंडिशन. तुमच्या फील्ड कंडिशननुसार काय तुमच्या व्हीलचं स्पीड असलं पाहिजे आणि इंजिनचं स्पीड असलं पाहिजे, तर हे सुद्धा मेंटेन करण्याचं काम कशाच्या सहाय्याने केलं जातं, पॉवर ट्रान्समिशन गिअर्सच्या सहाय्याने केलं जातं. टू ट्रान्समिट पॉवर थ्रू राईट अँगल ड्राईव्ह बिकॉज द क्रँकशाफ्ट अँड रेअर एक्सेल आर नॉर्मली ॲट राईट अँगल टू इच अदर. आणि ही जे पॉवर ट्रान्समिशन जे होत आहे ते राईट अँगलमध्ये होत आहे. तर कसं, तुमचे जे क्रँकशाफ्ट आहे आणि रेअर एक्सेल जे आहे त्याची जी पोझिशन आहे ती बघा राईट अँगलमध्ये आहे. हे बघा, जेव्हा तुमच्या इंजिनकडून पॉवर ट्रान्सफर होतीये ती कुठे, इकडे रेअर व्हीलकडे ट्रान्सफर होतीये. त्यामुळे इथं जो राईट अँगल डेव्हलप होतोय किंवा राईट अँगल इथं दिसतोय तुम्हाला, तर त्यामुळे इथं काय म्हटलेलं आहे पॉईंट की जी पॉवर ट्रान्समिट होतीये ती थ्रू राईट अँगल ड्राईव्ह बिकॉज क्रँकशाफ्ट आणि रेअर एक्सेल जे आहेत ते राईट अँगलमध्ये प्लेस केलेले आहेत.
हे झालं फंक्शन ऑफ पॉवर ट्रान्समिशन सिस्टीम. मेन फंक्शन काय आहे की ट्रान्समिट पॉवर फ्रॉम इंजिन टू रेअर व्हील्स. अँड सेकंड महत्वाचं जे आहे ते आहे टू मेक रिड्युस्ड स्पीड अवेलेबल फॉर रेअर व्हील. पॉवर ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये काय काय असतं तर तुम्हाला मगाची जी डायग्राम दाखवली त्याच्यामध्ये आपण पाहिलं क्लच आहे, ट्रान्समिशन गिअर्स आहेत, डिफरन्शियल युनिट आहेत किंवा डिफरन्शियल लॉक, हे सर्व आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर फायनल ड्राईव्ह, रेअर ऍक्सेल आणि रेअर व्हील्स. लक्षात आलं. इंजिन नंतर हे क्लच आहे, गिअर बॉक्स आहे, डिफरन्शियल युनिट आहे, त्याच्यामध्येच डिफरन्शियल लॉक हे आहे आपण पुढे बघणार आहोत. आणि हे रेअर व्हील्स आणि रेअर व्हील्स ज्याच्यावरती माउंट केलेले आहेत ते रेअर ऍक्सेल आहे. तर हे आपण पॉवर ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये काय काय असतं हे आपण आता बघणार आहोत. पहिला आहे क्लच. मी तुम्हाला मगाशी जे क्लच सांगितलं तर हे कशासाठी यूज केलं जातं. क्लच इज अ डिव्हाइस विच इज यूज टू कनेक्ट अँड डिस्कनेक्ट द ट्रॅक्टर इंजिन फ्रॉम द ट्रान्समिशन गिअर अँड ड्राईव्ह व्हील्स. म्हणजे तुमच्या ट्रान्समिशन गिअर आणि ड्राईव्ह व्हील्स पासून काय केलं जातं, कनेक्शन आणि डिस्कनेक्शन केलं जातं. तर क्लच कशासाठी यूज करतात. क्लच इज अ डिव्हाइस विच इज यूज टू कनेक्ट अँड डिस्कनेक्ट द ट्रॅक्टर इंजिन फ्रॉम ट्रान्समिशन गिअर. गिअर पासून इंजिनचं जे कनेक्शन आहे तर ते क्लच कनेक्ट अँड डिस्कनेक्ट करून काय केलं जातं, इंजिनचं आणि जे गिअर बॉक्सचं कनेक्शन आहे ते इथं कंट्रोल केलं जातं. क्लच ट्रान्समिट पॉवर बाय मीन्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन ड्रायव्हिंग मेंबर्स अँड ड्रिव्हन मेंबर्स. तर आता ड्रायव्हिंग मेंबर कोणता आहे आपल्या इथं, इंजिन. तर इंजिन मधूनची जी पॉवर आहे ती ड्रिव्हन मेंबर, इथल्या पॉवर कडून जी डेव्हलप झालेली मेकॅनिकल पॉवर आहे त्याच्या थ्रू आपण इकडचं रेअर व्हील किंवा तुमचे जे गिअर्स आहेत ते ऑपरेट करणार आहे. तर ड्रायव्हिंग मेंबर पासून ड्रिव्हन मेंबरकडे पॉवर ट्रान्समिट करण्याचं काम क्लचच्या साह्याने केलं जातं. क्लच समजलं का, कुठे कुठे गिअर बॉक्सच्या आणि इंजिनच्या मध्ये क्लच प्रोव्हाइड केलेला आहे. आणि क्लच अगदी फ्लायव्हीलच्या नंतर आपण हे क्लच प्रोव्हाइड करतो. क्लच काय करतात, कनेक्ट अँड डिस्कनेक्ट द तुमचं जे पॉवर जे आहे कनेक्ट आणि डिस्कनेक्ट केल्यानंतर काय होतं, तुमची पॉवर जी आहे ती ट्रान्समिट केली जाते गिअर्सकडे फ्रॉम इंजिन. क्लच अशा असतात, अशा पद्धतीचे क्लच असतात. इमेज बघून घ्यायची. आणि ही डायग्राम जी आहे क्लचची, तर क्लच मध्ये इथं काय काय आहे तर तुमचा हा जो क्रँकशाफ्ट आहे, क्रँकशाफ्ट कडून आलेली इथून पॉवर, आणि त्यानंतर ही क्लच ही फ्लायव्हील आहे तुमचं. लक्षात आलं. इंजिनचा हा क्रँकशाफ्ट आणि फ्लायव्हील. त्यानंतर क्लच मध्ये एक क्लच प्लेट आहे. त्यानंतर फ्रिक्शनल मटेरियल. इथं क्लच कशाच्या कोणत्या बेसिसवरती क्लच ऑपरेट केलं जातं, फ्रिक्शनल प्रिन्सिपलवरती. तर हे जे फ्रिक्शनल मटेरियल आहे ते इथं तुम्हाला आता एक व्हिडिओ नंतर मी शेअर करेल, म्हणजे तुम्हाला कंपोनंट त्याचे प्रॉपरली समजून जातील की क्लच मध्ये काय काय असतं. स्प्रिंग्स असतात, त्या स्प्रिंग्सच्या साह्याने तो क्लच काय जो आहे तो क्लच पेडल जेव्हा आपण प्रेस करणार आहे तेव्हा ते काय होणार आहे, ते स्प्रिंगच्या साह्याने क्लच जो आहे तुमचा तो फ्लायव्हीलकडे फॉरवर्ड केला जाणार आहे. आणि फ्लायव्हीलकडे ते फ्रिक्शनल फोर्स डेव्हलप होईल. किंवा जेव्हा तुम्ही क्लच पेडल प्रेस करता तेव्हा काय होतं, हे क्लच प्लेट जी आहे ती तुमची बॅकवर्ड साईडला येत असते. आणि क्लच जेव्हा हळूहळू रिमूव्ह करता क्लच पेडलवरून पाय, तर तेव्हा काय होतं की ही क्लच प्लेट आहे ती फ्लायव्हीलला कनेक्ट होते. आणि तिथं काय होत असतं, इंजिनमधूनची जी मेकॅनिकल पॉवर आहे ती काय होते, जेव्हा कनेक्शन इथं क्लच आणि फ्लायव्हील जेव्हा कनेक्टेड असणार आहेत तेव्हा पॉवर ट्रान्समिट होणार आहे. आणि जेव्हा ते डिस्कनेक्ट होणार आहेत तर त्यावेळी काय होणार आहे, ती पॉवर थांबली जाणार आहे किंवा ते ट्रान्समिशन होणार नाहीये. तर क्लच पेडलचं जे कनेक्शन आणि डिस्कनेक्शन आहे त्याचा वापर करून काय केलं जातं, इंजिनची पॉवर ट्रान्समिट केली की तुमचे रेअर व्हील्स आहेत ते रोटेट होणार आहेत. आणि जेव्हा तुम्ही क्लच तिथं कनेक्टेड नसेल तर ते तुमचं रोटेशन स्टॉप होणार आहे किंवा इंजिन स्टॉप असणार आहे किंवा ती पॉवर जी आहे इंजिन मधून मिळालेली ती रेअर व्हील पर्यंत पोहोचणार नाहीये. तर क्लच मध्ये आपण क्लच प्लेट्स आहेत, स्प्रिंग्स आहेत, फ्रिक्शनल मटेरियल आहे, त्यानंतर प्रेशर प्लेट आहे. हे सर्व कंपोनंट तुम्हाला एक इमेजमध्ये नंतर व्हिडिओमध्ये तुम्हाला पाठवले जातील तेव्हा तुम्ही पाहून घ्यायचे. आणि क्लच ऑपरेट करण्यासाठी क्लच पेडल तिथं तुम्हाला दाखवलं होतं डायग्राम मध्ये एकदम सुरुवातीला कंपोनंट ऑफ ट्रॅक्टर मध्ये. तर तो क्लच पेडल जो आहे जे पायाने ऑपरेट करतात त्यामुळे इट इज नोन एज पेडल. तर हे क्लच पेडल आपल्या क्लचचं कनेक्शन आणि डिस्कनेक्शनसाठी यूज केलं जातं. आता क्लच ट्रॅक्टरमध्ये कशासाठी लागतात, नेसेसिटी ऑफ क्लच इन ट्रॅक्टर्स. तर इंजिन नीड्स क्रँकिंग बाय एनी सुटेबल डिव्हाइस
For easy cranking, the engine is disconnected from the rest of transmission unit by suitable clutch. After starting the engine, the clutch is engaged to transmit power from engine to gearbox. आता फर्स्ट पॉईंट मध्ये काय सांगितलेलं आहे, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की इंजिनचं जे क्रँकिंग आहे, म्हणजे इंजिन जेव्हा रन होत असते तर त्याला क्रँकिंगसाठी एक सुटेबल डिव्हाइस पाहिजे. फॉर इझी क्रँकिंग, म्हणजे तुमचं क्रँकिंग जे प्रॉपरली होण्यासाठी काय केलं पाहिजे, बाकीच्या ट्रान्समिशन युनिट पासून तुमचं इंजिन डिस्कनेक्ट असलं पाहिजे. म्हणजे इंजिन जेव्हा सुरुवात करत असता किंवा स्टार्ट करत असता त्यावेळी, तर त्यावेळी ट्रान्समिशन युनिट, बाकीचं ट्रान्समिशन युनिट आणि इंजिन ह्याच्यामध्ये गॅप असतो. म्हणजेच काय आहे, तर तुमचा क्लच जो आहे तो तिथं कनेक्टेड नाहीये, आणि तर तेव्हा कनेक्टेड नाहीये म्हणजे तिथं ट्रान्समिशन काही होत नाहीये. तुमच्या इंजिनमधून जी पॉवर आहे ती ट्रान्समिट इथं केली जात नाहीये. आणि ज्यावेळी तुमचं इंजिन स्टार्ट होणार आहे त्यावेळी काय केलं जातं, क्लच इथं एंगेज करायचं आहे ट्रान्समिशन पॉवरला, तर तेव्हा तुम्ही क्लच पेडल काय केला जातो तिथं हळूहळू रिमूव्ह केल्यानंतर क्लच काय होणार आहे, तुमच्या ट्रान्समिशन युनिटला किंवा फ्लायव्हीलला कनेक्ट होणार आहे, आणि त्यावेळी तुमची पॉवर इंजिनकडची जी आहे ती ट्रान्समिट केली जाणार आहे. म्हणजे इंजिन स्टार्ट होण्यासाठी त्यावेळी कोणतंही ट्रान्समिशन युनिट त्याला कनेक्टेड नसतं. इथं इंजिन स्टार्ट होते वेळी, म्हणजे इंजिनची स्टार्ट होते वेळी कनेक्शन नसतं. त्यावेळी क्लच काय केलेलं आहे आपण तर कनेक्ट केलेलं आहे, सॉरी डिस्कनेक्ट केलेलं आहे. आणि ज्यावेळी तुम्हाला इंजिन स्टार्ट झालेलं आहे त्यानंतर रनिंग करण्यासाठी तुम्ही काय करता, क्लच पेडल जो आहे तो हळूहळू रिमूव्ह करतात, आणि त्यावेळी काय होतं, तुमचं क्लच प्लेट जी आहे ती कनेक्ट होते फ्लायव्हील बरोबर, आणि तुमची जी पॉवर आहे ती ट्रान्समिट केली जाते. In order to change the gears, the gearbox must be kept free from the engine power. Otherwise, the gear teeth will be damaged and engagement of gear will not be perfect. This work is done by clutch. आता सेकंड फंक्शन काय क्लचचं, की जेव्हा तुमचं गिअरबॉक्स जो आहे ते गिअर चेंज करते वेळी सुद्धा काय असलं पाहिजे, इंजिन पासून ते वेगळं असलं पाहिजे फ्रॉम इंजिन. गिअर चेंज करते वेळी सुद्धा जर ते इंजिन बरोबर कनेक्टेड असेल तर ते तुमचे जे गिअरचे टीथ आहेत ते डॅमेज होऊ शकतात. तर ही जी अरेंजमेंट आहे किंवा ही एंगेजमेंट ऑफ गिअर जी आहे ती प्रॉपरली क्लचच्या साह्याने आपण इथं काय केलं जातं, ऑपरेट केले जाते. म्हणजे क्लच काय करतं, इंजिनचं डिस्कनेक्शन आणि कनेक्शन मेंटेन करतं. तर ह्या क्लचच्या साह्याने आपण जेव्हा गिअर चेंज करत असतो तर त्यावेळी सुद्धा क्लचचा यूज होतो. When the belt pulley of tractor works in field, it needed to stop without stopping engine, and this is done by clutch. ज्यावेळी आपण बेल्ट पुली, मी तुम्हाला फर्स्ट पॉईंट मध्ये सांगितलं होतं की बेल्ट पुली आपण कशासाठी यूज करतो, तर इट इज यूज ॲज लिंकेज फॉर अदर इक्विपमेंट. तर हे वर्क करत असताना त्याला स्टॉप करायचं आहे, आणि जेव्हा ते स्टॉप करायचं असतं त्यावेळी आपण इंजिन स्टॉप करत नाही तर ते इक्विपमेंट किंवा ती बेल्ट पुली स्टॉप करायची आहे. तर अशा वेळी इंजिनला स्टॉप न करता ते स्टॉप करण्यासाठी काय करतो आपण, क्लचचा यूज करतो. म्हणजेच काय करतो, इंजिनपासून त्या ट्रान्समिशन युनिटला किंवा बेल्ट पुलीला काय करतो, डिस्कनेक्ट करतो. तर हे थर्ड फंक्शन आहे क्लचचं. पहिलं जे आहे ते आपलं जे इंजिन स्टार्ट होते वेळीचं कनेक्शन आहे त्याबद्दल सांगितलेलं आहे की इंजिन स्टार्ट होते वेळी डिस्कनेक्ट असलं पाहिजे, कारण की जेव्हा त्याला प्रॉपर क्रँकिंग करण्यासाठी, इझी क्रँकिंग होण्यासाठी इंजिन काय असलं पाहिजे, ट्रान्समिशन युनिट पासून सेपरेट असलं पाहिजे. आणि जेव्हा एकदा इंजिन स्टार्ट होते, आफ्टर स्टार्टिंग द इंजिन क्लच इज एंगेज टू ट्रान्समिट पॉवर अँड टू गिअरबॉक्स. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट सांगितलेलं आहे, गिअर चेंज करते वेळी सुद्धा जी गिअरबॉक्स पासून इंजिनचं डिस्कनेक्शन जे आहे ते क्लचच्या साह्याने ऍडजस्ट केलं जातं. आणि त्यानंतर बेल्ट पुली जेव्हा स्टॉप करायची असते आपल्याला फील्डमध्ये, तर त्यावेळी सुद्धा क्लचच्या साह्याने ते ऑपरेशन किंवा ते मेंटेन्स आपण करू शकतो. इसेन्शियल फीचर्स ऑफ गुड क्लच. आता जेव्हा आपण क्लच बघतोय की हे आपण जेव्हा कसे क्लच पाहिले, ते गुड क्लच कशावरून ठरवायचं, इट शुड हॅव गुड ॲबिलिटी ऑफ टेकिंग लोड विदाउट ड्रॅगिंग अँड चॅटरिंग. म्हणजे तो जो क्लच आहे त्याच्यामध्ये ड्रॅगिंग झाला नाही पाहिजे. म्हणजे तुमचे जे फ्रिक्शनल फोर्सेसचे आपण इथं पूर्ण प्रिन्सिपल फ्रिक्शनलवरती आहे, तर तुमचा जे क्लच आहे तर ते लोड बिअर केलं पाहिजे. तुमचा क्लच इतका त्याची ॲबिलिटी अशी असली पाहिजे की कितीही लोड आला तरी तो क्लच काय असला पाहिजे, ड्रॅगिंग आणि चॅटरिंग टाईपचे जे ट्रबल शूटिंग आहे तर त्याच्यापासून त्याचं काय केलं पाहिजे, प्रोटेक्शन केलं पाहिजे, इतका तो स्ट्रॉंग असला पाहिजे. त्यानंतर इट शुड हॅव हायर कॅपॅसिटी टू ट्रान्समिट मॅक्झिमम पॉवर विदाउट स्लिपिंग. म्हणजे तुमच्या इंजिनची जी पॉवर आहे ती हायर कॅपॅसिटीमध्ये ट्रान्समिट केली पाहिजे त्यानं विदाउट स्लिपिंग. त्यानंतर फ्रिक्शन सरफेस शुड बी हायली रेजिस्टंट टू हीट इफेक्ट.
क्लचचा जो फ्रिक्शनल सरफेस आहे जो आपल्या फ्लायव्हीलला कनेक्ट होणार आहे तर तो हाय काय असला पाहिजे, हीट रेजिस्टंट असला पाहिजे. म्हणजे तुमच्या इंजिनची जी हीट आहे ती त्याला प्रॉपरली त्यानं रेजिस्ट केलं असलं करायला पाहिजे. द कंट्रोल बाय हँड लिव्हर और पेडल लिव्हर शुड बी इझी. म्हणजे ह्या क्लचचं जे आपण कंट्रोल करणार आहे विथ हेल्प ऑफ पेडल असेल किंवा हँड लिव्हर असेल तर हे इझी ऑपरेटेड असायला पाहिजेत. तर हे आपण काय बघितले, गुड क्लच कोणतं असलं पाहिजे त्याचे इसेन्शियल फीचर्स पाहिले. क्लच समजलाय सर्वांना? डाऊट काय आहे का? ओके, आता नेक्स्ट आहे ट्रान्समिशन गिअर. आपण पाहिलं क्लचच्या नंतर ट्रान्समिशन गिअर. ए ट्रॅक्टर रन ॲट हाय स्पीड बट द रेअर व्हील ऑफ द ट्रॅक्टर रिक्वायर पॉवर ॲट लो स्पीड अँड हाय टॉर्क. म्हणजे जेव्हा तुमचं ट्रॅक्टर रन होत असतं हाय स्पीडवरती तर त्यावेळी रेअर व्हील जे आहे तिथं मात्र लो स्पीड आणि हाय टॉर्क असायला पाहिजे. आणि हे मेंटेन करण्यासाठीचं जे काम आहे ते ट्रान्समिशन गिअरच्या सहाय्याने केलं जातं. तर काय, ट्रॅक्टर रन्स ॲट हाय स्पीड. ट्रॅक्टर जरी हाय स्पीडवरती रन होत असेल तर त्यावेळी रेअर व्हीलकडे लो स्पीड आणि हाय टॉर्कची गरज असते आणि ही ट्रान्समिशन गिअरच्या सहाय्याने कंट्रोल केली जाते. दॅट्स वाय इट बिकम्स इसेन्शियल टू रिड्यूस द इंजिन स्पीड अँड इन्क्रीज द टॉर्क अवेलेबल ॲट रेअर व्हील ऑफ ट्रॅक्टर. म्हणजे तुमच्या रेअर व्हीलचं टॉर्क जास्त करणं म्हणजे इन्क्रीज करणं आणि जे इंजिन स्पीड आहे ते कमी करणं यासाठी ट्रान्समिशन गिअर्स प्रोव्हाइड केलेले असतात. तर इथं कसं ते टॉर्क ऍडजस्ट केले जातात तर पॉवरचा काय फॉर्म्युला आहे की पॉवर इज इक्वल टू 2π डिवायडेड बाय 60. म्हणजे एन म्हणजे तुमचं स्पीड आहे इंजिनचं इन RPM रिव्हॉल्युशन्स पर मिनिट. त्यानंतर टी म्हणजे टॉर्क आहे. टॉर्क कशामध्ये, न्यूटन मीटरमध्ये. आणि तुमची पॉवर जी आहे ती न्यूटन मीटर पर सेकंड किंवा त्याला वॅट म्हणतात. तर हे इथं बघा, जेव्हा तुम्ही पॉवर कॉन्स्टंट ठेवता, पॉवर कॉन्स्टंट असेल आणि त्यावेळी जे एन आहे तुमचं RPM मधलं स्पीड जे आहे रिव्होल्युशन पर मिनिट मधलं तर ते लो असेल तर ऑफकोर्स टॉर्क जो आहे तो हाय असणार आहे. तर लो स्पीड आणि हाय टॉर्क आपल्याला इथं हवंय तर त्यावेळी पॉवर कॉन्स्टंट असेल तर अशा वेळी हाय टॉर्क आणि लो स्पीड आपल्याला इथं मिळणार आहे आणि वाईस वर्सा. जर तुमचा टॉर्क लो असेल तर स्पीड हाय असणार आहे. तर हे अशा पद्धतीने इथं मेंटेन केलं जातं. So gearbox is fitted between engine and rear wheels for variable speed and torques. म्हणजे गिअरबॉक्स जे आहे ते कुठं प्रोव्हाइड केलेले आहेत, तुमच्या रेअर व्हील्सच्या आणि इंजिनच्या मध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि गिअरबॉक्सचं काय काम आहे, गिअरबॉक्स काय करतं की तुमचं रेअर व्हीलकडं कमी लो स्पीड आणि हाय टॉर्क पोहोचवण्याचं काम गिअर्सच्या सहाय्याने केलं जातं. समजलं? हे ट्रान्समिशन गिअर्स आहेत. ट्रान्समिशन गिअर्स असतात रेअर व्हीलच्या आणि इंजिनच्या मध्ये क्लचच्या नंतर. आता हे बघा, वेगवेगळे गिअर्स असतील तुमचे. आता इडलर गिअर्स असेल, रिव्हर्स गिअर असेल, इनपुट शाफ्ट आहे हा, त्याचबरोबर डिफरंट शाफ्ट, असे डिफरंट गिअर्स काय केलेले असतात ट्रॅक्टरमध्ये किंवा तुमच्या त्या व्हेकलमध्ये प्रोव्हाइड केले असतात. आणि ते गिअर चेंज करून तुम्ही काय करता, रिड्युस्ड स्पीड तिथं जे आहे ते तिथं तुम्ही मिळवू शकता. इथं बघा क्लच आहे, क्लच नंतरचा जो शाफ्ट आहे तो इथं गिअर्स कडे कनेक्ट केलेला आहे. तुमचा रिव्हर्स गिअर असेल किंवा वेगवेगळे ट्रेल्स असतील, ते हे जे तुम्हाला ट्रेल किंवा पोक दिसत आहेत तर ते काय केले जातात, कंट्रोल लिव्हरच्या साहाय्याने आपण हे गिअर काय करतो, कंट्रोल करत असतो की हा फर्स्ट गिअर करायचा, आता सेकंड गिअर किंवा रिव्हर्स गिअर. ओके, हे झालं ट्रान्समिशन गिअर. इथं बघा गिअर्स आहेत. गिअर ऑपरेट करण्यासाठी काय दिलेलं आहे, हे लिव्हर दिलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की डायग्राम अशी दिलेली असते तुम्हाला गिअर ऍडजस्ट करण्यासाठी. तर हे ट्रान्समिशन गिअर म्हणजे काय सांगतात, तर तुमचं रेअर व्हीलला लागणारी हाय टॉर्क आणि लो स्पीड कंट्रोल करण्याचं काम विथ द हेल्प ऑफ गिअर आपण करत असतो. आणि गिअर ऑपरेट करण्यासाठी कंट्रोल लिव्हर इथं प्रोव्हाइड केलेला असतो. गिअर कुठं असतात, तर तुमच्या रेअर व्हीलच्या आणि इंजिनच्या मध्ये प्रोव्हाइड केलेले असतात. आता त्यानंतरचं जे कंपोनंट आहे ते आहे डिफरन्शियल युनिट. आपण बघितलं होतं डिफरन्शियल युनिट कुठं बघितलं होतं की दोन रेअर व्हील्सच्या मध्ये आपण डिफरन्शियल युनिट पाहिलं होतं. लक्षात असेल तर इथं बघा, हे डिफरन्शियल युनिट आहे. डिफरन्शियल युनिटचा आता आपण त्याच्याबद्दल बघणार आहोत. It is a special arrangement of gears to permit one of the rear wheel of tractor to rotate slower or faster than other. आता हे जे डिफरन्शियल युनिट आहेत हे
डिफरन्शियल युनिट काय रेअर व्हील्सच्या मध्ये प्रोव्हाइड केलेले असतात. हे सुद्धा इट कन्सिस्ट गिअर्स, म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा गिअर्स असतात. आणि हे गिअर्स कशासाठी प्रोव्हाइड केलेले असतात, तर तुमच्या रेअर व्हीलची जी स्पीड आहे ते कंट्रोल करण्यासाठी. जेव्हा तुमचा जो ट्रॅक्टर आहे तो स्ट्रेट डिरेक्शन मध्ये रन होत असतो, तर अशा वेळी काय होत असतं, हे जे गिअर्स आहेत तर ते डिफरंट टाईपचे गिअर्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला इथं बघा, इथून तुमचं इंजिन कडून येणारे, म्हणजे ह्याला आपण प्रोपेलर शाफ्ट असं म्हणतो. प्रोपेलर शाफ्ट, त्याच्यानंतर सॉरी इथं प्रोपेलर शाफ्ट आहे आणि हे रेअर व्हील आहे तुमचं. इकडे जो आहे तो, इकडे एक व्हील आणि इकडे एक व्हील असणार आहे, म्हणजे तुमचा लेफ्ट व्हील म्हणू शकतो इकडं आणि राईट व्हील. आणि हा जो प्रोपेलर शाफ्ट आहे तो काय करतोय, कुठून आलेला आहे, इंजिन कडून येणारी पॉवर जी आहे ती इथून या रेअर व्हीलकडे पोहोचवली जाते. आणि ह्या प्रोपेलर शाफ्टला हा एक पिन गिअर जोडलेला असतो. त्याचबरोबर इकडे जे व्हील्स आहेत दोन्ही, हे बोथ साईडला, इकडे एक व्हील आणि इकडे एक व्हील, तर ह्या व्हील्सच्या मध्ये हे जे दोन शाफ्ट आहेत हे हाफ शाफ्ट आहेत, कंटिन्यू शाफ्ट नसतात, दोन हाफ शाफ्ट असतात. तुम्ही कन्स्ट्रक्शन व्यवस्थित बघून घ्या, आत्ताच लक्ष द्या की हे आपण काय बघतोय, डिफरन्शियल युनिट बघतोय, जे रेअर व्हीलच्या सेंटरमध्ये प्रोव्हाइड केलेलं असतं. हे रेअर व्हीलचा जो लेफ्ट एंड आहे त्याला हा जो गिअर जोडलेला आहे त्याला क्राऊन गिअर किंवा क्राऊन व्हील असं म्हणतात. हा जो येलो कलर मध्ये दिसतोय तो क्राऊन व्हील आहे. त्याच्याबरोबर क्राऊन व्हीलला केसिंग असतं किंवा त्याला आपण केज असं म्हणू शकतो. तर हे रोटेटिंग केज, तर तुमचा हा जो व्हील आहे तो रोटेट होत असतो आणि त्याला काय आहे, हे केज प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याचबरोबर केजला इथं दोन गिअर्स असतात, स्मॉल गिअर्स प्रोव्हाइड केलेले असतात केजला. आणि हे जे हाफ शाफ्ट मी तुम्हाला सांगितलं की दोन कंटिन्यू शाफ्ट नाहीये, इथं हाफ शाफ्ट आहे. हा एक इकडे लेफ्ट व्हीलला आणि इकडून एक राईट व्हीलला जोडलेला. आणि तो काय, त्याला सुद्धा गिअर्स आहे ते लार्ज गिअर्स, किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो, याला प्लॅनेट गिअर म्हटलं जातं आणि ह्याला सन गिअर असं म्हटलं जातं आणि याला प्लॅनेट गिअर असं सुद्धा म्हटलं जातं. आता इथं स्मॉल गिअर आणि लार्ज गिअर अशी वेगवेगळी नावं आहेत. तर हे स्मॉल गिअर आहे तो केजला जॉईन आहे आणि हे जे शाफ्ट आहे तुमच्या हाफ शाफ्ट तिथं लार्ज गिअर आहेत. आणि हे पिनन गिअर जे आहे ते कुठं, प्रोपेलर शाफ्टला. प्रोपेलर शाफ्ट म्हणजे इंजिनकडून येणारी पॉवर त्याच्या थ्रू ट्रान्सफर केली जाते, ट्रान्समिट केली जाते. ओके, तर इथं काय होत असतं, जेव्हा तुमचा ट्रॅक्टर आहे तो स्ट्रेट रन होत असतोय किंवा स्ट्रेट डिरेक्शन मध्ये रन होत असतोय, तर त्यावेळी काय होत असतं की जी पॉवर आली आहे इकडून, आपला प्रोपेलर इथं रोटेट होतोय. प्रोपेलर रोटेट होत असताना हे तुमचं क्राऊन व्हील वरती हा प्रोपेलर रोटेट होतोय. तुम्हाला जर आत्ता व्यवस्थित समजत नसेल तर मी नंतर तुम्हाला व्हिडिओ पाठवणार आहे, त्यामध्ये व्यवस्थित बघून घ्यायचे. आता हे जे पिन अँड गिअर आहे ते काय होतंय, क्राऊन व्हील वरती रोटेट होतंय. क्राऊन व्हील सुद्धा इथं रोटेट होत आहे. इथं बघा रोटेशनची हे पण दिलेलं आहे, ॲरो दिलेला आहे. हा जो शाफ्ट आहे तो रोटेट होतोय. हा जो रोटेट होतोय त्याच्याबरोबर केज सुद्धा रोटेट होत आहे. इथं जो केज दिलेला आहे तो व्हीलला जोडलेला आहे. म्हणजेच व्हील रोटेट होणार आहे तर केज सुद्धा रोटेट होणार आहे. आणि केजला काय आहेत, दोन स्मॉल गिअर्स आहेत ते सुद्धा रोटेट होणार आहेत. आता इथं जे स्मॉल गिअर आहेत तर ह्याचं काय फंक्शन आहे की ते केज बरोबर रोटेट होत असताना स्वतःच्या ऍक्सिस वरती सुद्धा ते रोटेट होत असतात. हे जे गिअर्स आहेत ग्रीन मध्ये दाखवलेले स्मॉल गिअर्स ते स्वतः भोवती सुद्धा रोटेट होत असतात आणि केज बरोबर सुद्धा रोटेट होत असतात. आणि हे रोटेट झाल्यानंतर काय, आपले हे जे लार्ज गिअर आहेत ते सुद्धा रोटेट होत असतात. तर ही जी रोटेशन मुवमेंट आहे इकडून मिळालेली आपल्या प्रोपेलर शाफ्ट कडून, तर तिथून मग काय होत असते, तुमच्या रेअर व्हील कडे ते रोटेशन किंवा ते मेकॅनिकल वर तिथं पास होतं आणि ते तुमचे जे व्हील्स आहेत ते रोटेट होणार आहेत. तर आता हे डिफरन्शियल ड्राईव्हची गरज काय आहे, म्हणजे हे रोटेशन होत असताना, तर जर तुमचं इंजिन जे आहे ट्रॅक्टर जे आहे ते स्ट्रेट डिरेक्शन मध्ये रन होत असेल तर ते इझी आहे की तुमच्या दोन्ही व्हील्स कडे सेम स्पीड तिथं प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजे ह्या प्रोपेलर कडून येणारं जे मेकॅनिकल एनर्जी आहे किंवा हे जे स्पीड असणार आहे प्रोपेलरचं स्पीड, त्याचनुसार तुमचा क्राऊन व्हील रोटेट होणार आहे आणि क्राऊन व्हीलच्या बरोबर केज रोटेट होणार आहे. केज व्हील बरोबर हे तुमचे हाफ शाफ्ट वरचे लार्ज गिअर रोटेट होणार आहेत. म्हणजेच प्रोपेलर शाफ्ट कडून आलेलं स्पीड हे दोन्ही व्हीलकडं इक्वल प्रमाणामध्ये मिळणार आहे. आणि ज्यावेळी तुमचं ट्रॅक्टर आहे टर्न जर घ्यायचा असेल एखाद्या वेळी, तर टर्न घेते वेळी कसं पाहिजे, जो आतल्या साईडचा जो व्हील आहे त्याचं स्पीड लो असलं पाहिजे ऍज कम्पेअर टू आउटर व्हील. म्हणजे तुमचा जो आउटर व्हील आहे त्याचं स्पीड जास्त असलं पाहिजे, अदरवाईज तुमचा व्हेकल किंवा तुमचा ट्रॅक्टर स्लिप होण्याची शक्यता असते. तर हे असं
आता इथलं जे तुम्ही मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की हे प्रोपेलर शाफ्ट कडून आलेल्या स्पीडनुसार हे इक्वल स्पीड तुम्हाला इथं मिळालेलं आहे. पण जेव्हा अशी सिच्युएशन येते की तुमचा जो ट्रॅक्टर टर्न होत आहे तर ते तुम्ही कसं कंट्रोल करणार, तर यासाठी डिफरन्शियल युनिट प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि इथं गिअर चेंज करून काय केलं जातं की तिथं आउटर जो व्हील आहे त्याचं स्पीड हाय आणि इनर स्पीडचं व्हील लो हे मेंटेन केलं जातं. तर इथं कसं होतं, जेव्हा तुमचा प्रोपेलर शाफ्ट आहे त्याचं तर स्पीड आहे तेच येत असणार आहे, पण ह्यावेळी काय होतं, ज्यावेळी तुमचं आउटरचा जो व्हील आहे तो काय टर्न करते वेळी त्याला काय व्हायला पाहिजे, जास्त प्रमाणात स्पीड मिळायला पाहिजे. तर इथं काय केलं जातं, तुमचे जे नॉर्मल जेव्हा तुम्ही स्ट्रेट डिरेक्शनमध्ये रन होत असतं तेव्हा तुमचे चारही गिअर्स इथं रोटेट होत आहेत. पण ज्यावेळी टर्न घ्यायचा असतो त्यावेळी तुमचे हे स्मॉल गिअर जे मी सांगितलं की जे केज बरोबर पण रोटेट होतात आणि स्वतःच्या ऍक्सिसवरती पण रोटेट होतात. तर जेव्हा हे स्ट्रेट फॉरवर्ड होत असतं म्हणजे समोर डिरेक्शनमध्ये जेव्हा जात असतात तेव्हा ते स्वतःच्या ऍक्सिसवरती फिरत नाहीत आणि ज्यावेळी टर्न घ्यायचा असतो त्यावेळी हे गिअर्स आहेत ते स्वतःच्या ऍक्सिसवरती फिरायला लागतात. आणि जेव्हा हे स्वतःच्या ऍक्सिसवरती फिरायला लागतात तेव्हा इकडे म्हणजे ह्या शाफ्टकडे स्पीड कमी आणि ह्या शाफ्टकडे स्पीड जास्त तिथं मिळतं. तुम्हाला एकदम व्यवस्थित असं ते जरी नाही करायचं. कोणाचा ऑडिओ ऑन आहे? ACR 18 कोण आहे? नसेल ऐकायचं तर इथून म्यूट व्हा किंवा लिव्ह करा तुम्ही मीटिंग. ACR 18 कसा नंबर टाकला ACR 18? तर मी सांगत होते की जेव्हा तुम्ही ट्रॅक्टर जेव्हा टर्न करत असतं तर त्यावेळी आउटर व्हीलचं स्पीड हाय स्पीड आणि इनर व्हीलचं स्पीड लो स्पीड मेंटेन करण्यासाठी डिफरन्शियल युनिट प्रोव्हाइड केले असतात. तर डिफरन्शियल युनिटची जेव्हा डायग्राम काढायला सांगितली जाईल तेव्हा ह्या पद्धतीची डायग्राम तुम्ही काढायची आहे. हे तुमचं इकडे एक व्हील आणि इकडे एक व्हील म्हणजे तुमचा हा लेफ्ट व्हील आणि राईट व्हीलचा शाफ्ट आहे, हाफ शाफ्ट. एवढं लक्षात ठेवायचं की हे जे शाफ्ट आहेत ते कंटिन्यू नाहीये, हाफ शाफ्ट आहेत दोन व्हील्सला जोडलेले. तर ह्या शाफ्टच्या साईडला जो हा येलो कलर मध्ये क्राऊन व्हील दाखवला होतो इथं त्यालाच रिंग गिअर सुद्धा असं म्हटलं जातं. हा क्राऊन व्हील त्याचबरोबर त्याला